1984 त्यावेळेस तुमची पोस्टिंग झाली. सिक्युरिटी VIP सिक्युरिटी पाहण्यासाठी. तर एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि म्हणजे त्यानंतर ट्रान्सफर झालो. त्यामुळे हे जे अंडरवर्ल्ड वगैरे हा सगळा जो प्रकार होता, काही असा अनुभव आहे सर? फेक ID कार्ड, सिम ट्रेस कार्ड, किती मोबाईल ऍक्टिव्हेट होते. आणि आपण म्हणतो की कानून की हा ती केस म्हणजे रिअली स्पीकिंग वेल प्लॅन्ड असं ते एक ऑपरेशन होतं. सीसीटीव्ही वगैरे हा प्रकार नव्हता. प्रायव्हसी जाते असं. पब्लिक प्लेसला प्रायव्हसी जायचं काही कारण नाही असं मला वाटतं. आत्ताच्या तरुणांना समोरचा माणूस त्या तो कशा पद्धतीने घेतोय, कुठल्या लेन्सनी तो आपल्याला बघतोय, हे फार महत्वाची गोष्ट. आपण जे कृत्य करतोय हे गैरकायदेशीर आहे. आई वडिलांनी समजून घेणं, पण तरुणांनी काय केलं पाहिजे? तरुणांनी आई वडिलांची कदर केलीच पाहिजे. घरच्या लोकांना त्रास व्हायला नको याची तुम्ही जाणीव ठेवली. ऑपेरा हाऊस जंक्शनला मोठा गुन्हा घडला होता. त्यावरती एक मूवी पण निघाली होती, स्पेशल 26. MPSC UPSC ची तयारी करतायत मुलं, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपण हार्डवर्क करत राहिलं पाहिजे, तोपर्यंत आपले प्रयत्न चालू राहिले पाहिजे. की काही मुलं पहिल्या चान्सला होतील, काही मुलं 3-4 चान्स घेतील. पण सर याच्यात डिप्रेशन लेवल पण कधी कधी वाढते. यामध्ये आपल्याला यश लाभलं नाही तरी सुद्धा केलेला अभ्यास, केलेले कष्ट या आयुष्यात कुठेही वाया जात नाही. समाज जोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, मोकळ्या गप्पा, माइंड मीट माइंड्स, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आम्हाला खूप अभिमान आहे आणि आज आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत, कारण या मोकळ्या गप्पा चिटचॅट विथ दिग्विजय जोशी माइंड मीट्स माइंड या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये आज आपल्यासोबत आहेत रिटायर्ड ACP सर श्री सतीश पाटीलजी. सर आपले मनापासून खूप खूप स्वागत आणि शुभेच्छा. दिग्विजय, सो थँक्स. थँक्यू. वेलकम सर. आभारी. सर आज हा पॉडकास्ट हा पहिल्यांदाच करताय आपण एवढ्या? हो, रिअली. काय कधी असं कधी म्हणजे अशी अपॉर्च्युनिटी पण नव्हती, कधी असं वेळ पण आली नाही की जेणेकरून पॉडकास्टसाठी मी कुठे गेलेलो आहे किंवा काय. पण सर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की टेक्निकल गोष्टीमध्ये की म्हणजे तुम्ही रिटायर्ड ACP आहात आणि त्या काळात तुम्ही खूप उत्तम पद्धतीची कामगिरी तुमची सगळ्यांना माहिती आहे, ती आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. पण सर तुम्ही टेक्निकल गोष्टी तुमच्या फार ज्या आत्ताच्या काळात चालतात, तर टेक्निकल नॉलेज तुम्हाला भरपूर आहे. जसं तुम्ही आल्या मला म्हटलं की अरे हा कॅमेरा, मग ह्या कॅमेराचं स्पेसिफिकेशन, तर त्याच्यात तुम्हाला आधीपासून रस आहे का अशा टेक्निकल आणि क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये? नाही, फॅक्च्युअली काय आहे, फॅक्च्युअली युजली आमच्या वेळात एक रुटीन कॅमेरेज होते. ते आम्ही कॅमेरे वापरत होतो, इन सेन्स कुठं बाहेर कुठे फिरायला गेलो कुठं काय असं तर. आणि ॲट द सेम टाइम आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे रुटीन गुन्ह्याचे ठिकाणं किंवा गुन्ह्याची घटनास्थळं तिथले फोटोग्राफी होते. तिथे त्यासाठी आमच्याकडे एक फोरेन्सिकचे टीम असते. त्या टीमकडे एक फोटोग्राफर असतो, त्या टीमकडे फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतो. हे सगळं असल्यामुळे याच्याशी आम्ही थोडंफार वेलवर्स्ट असतो. याच सोबत ना की बऱ्याच वेळा असं असतं की पत्रकार मंडळी हे जे सगळे आमचे डे टू डे संपर्कात असतात. बरोबर. मग त्यांच्याकडूनही काही ना काहीतरी माहिती मिळत जाते. इन सेन्स त्यांच्या शूटमधले असणारे कॅमेरे किंवा इतर काही ज्या बाबी त्यांना काही सपोज त्यात अडथळे येत असतील किंवा असं काहीतरी ते काही ना काहीतरी सांगून जात असतात. त्यामुळं थोडंफार या बाबतीत थोडंफार अलर्ट म्हणा किंवा थोडंफार माहिती असल्याला असं म्हणा, ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे, पण तरी सुद्धा ठीक आहे. पण सर मला एक विचारायचं आहे की आता हे 2025 मध्ये आपण आहोत, तर 2025 मध्ये तर गंमत अशी की आता खूप जास्त पद्धतीने आपण जे कॅमेराज आहेत, CCTV कॅमेराज आहेत, ते खूप उच्च दर्जाचे आता सगळीकडे लागले. म्हणजे जिथे गुन्हे होतात का गुन्हेगारी वाढत चालली, का एखादा कुठला गुन्हा घडतो, काही वाईट कृत्य घडतं, तर त्याच्यात गुन्हेगार हा लगेच पकडला जातो. पण सर जेव्हा तुम्ही ड्युटी जॉईन केली होती स्टार्टिंगला, तेव्हा असं CCTV वगैरे हा प्रकार नव्हता. मग तेव्हा म्हणजे कसं संशोधन व्हायचं आणि कसं त्याचा तपास लागायचा? म्हणजे
मला असं वाटतं, आणि आपण म्हणतो की कानून के हात लंबे होते है, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरा कॅमेरा म्हणजे तुम्ही एक दृश्यम सिनेमा पाहिलाय सर तुम्ही? पाहिलं. त्याच्यात तबूजींचा एक डायलॉग आहे की जे पोलीस बांधव आणि भगिनी असतात त्यांना एक तो सेन्स असतो की त्यांना लगेच कळतं की काय. पण तेव्हा असं सीसीटीव्हीचं एवढ्या प्रकारच्या फॅसिलिटीज नव्हत्या. तर तेव्हा ह्या गुन्हेगारांना का जिथे गुन्हा घडलाय, कोणी केलाय, हे कसं, म्हणजे आता फार, म्हणजे तसं बघायला गेलं तर सीसीटीव्ही इज गुड फॉर नाव, सीसीटीव्ही इज गुड फॉर एव्हरीथिंग. म्हणजे सीसीटीव्ही असणं हे फार गरजेचं आहे. आता नाक्या नाक्यावर सीसीटीव्ही आहेत. प्रत्येकाच्या काही दरवाजाच्या बाहेरही लोक स्वतःचा सीसीटीव्ही लावतात. स्वतः हे त्याच्यामुळे गुन्हे कमी होत आहेत का, ते आता आपण बोलू त्याच्यावर. रुटीनली काय आहे, रुटीनली एखादा गुन्हा घडतो ना, त्यावेळेला जे आमची पोलीस टीम तिथे जाते, ती पहिल्यांदा ते सगळा तो परिसर आहे तो पहिल्यांदा व्यवस्थित पाहून घेते, तपास करते पूर्ण. आणि ती पण एक सांगतात ते गुन्ह्याचं ठिकाण पाहण्याची एक रुटीन पद्धत आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज किंवा स्ट्रिप्समध्ये वगैरे असं आम्ही ते पाहतो. असं पाहत असताना त्या जो गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपल्याला काही इनपुट्स मिळतात का हे आम्ही पाहतो. अच्छा. सपोज टेक फॉर एक्झाम्पल, एका ठिकाणी घरफोडी झालेली आहे, तर त्या घरफोडीच्या ठिकाणी आपण त्याची जी मोडस ऑपरेंडी वापरलेली आहे, कुठं डुप्लिकेट कीने हे केलं असेल, कुठं कटावणी वापरलं असेल, कुठं आणखीन काही इतर बाबी, एंट्री टेरेसवरून असेल, कुठं बाकी अशा ज्या बाबी आहेत, ह्या बाबी आपण पहिल्यांदा गुन्हा कसा घडला हे आम्ही पहिल्यांदा जज करतो. मग गुन्हा कसा घडला हे एकदा समजलं की मग तो परिसर आपण व्यवस्थित पाहतो की बाबा त्यामध्ये त्या आरोपीचे काही एखादी वस्तू किंवा काय ती पडलेली तर नाही ना. म्हणजे आपण जसं फिल्म्समध्ये पण पाहतो की ते काहीतरी रुमालच पडलेला आहे. म्हणजे त्या काळात आमचं फेवरेट म्हणजे आम्ही लहान असताना आम्ही शिवाजी साटम सरांचं CID बघायचो. आणि ACP प्रद्युमन. तर ते छोट्या छोट्या गोष्टी, पण हे म्हणजे जसं ते दाखवतात हे फॅक्ट, हे सगळं फॅक्च्युअल आहे, म्हणजे असं घडत राहतं. मग त्या स्पॉटला गेल्यानंतर आपल्याला सांगता जिथे काही सपोज समजा घरफोडी झालेली आहे तर तिथे त्या स्पॉटवरती आपल्याला काय काय मिळू शकतं. एकतर आरोपीची काही वस्तू मिळू शकते किंवा जे काही जिथे घटना घडलेली आहे तिथे आरोपीचे ठसे मिळू शकतात. किंवा इतर काही ज्या बाबी आहेत की बाबा एखाद्या आरोपीचे काही फुटप्रिंट्स मिळतील, फिंगरप्रिंट्स मिळतील किंवा त्याची एखादी वस्तू मिळेल. मग असं ज्यावेळेला असतं त्यावेळेला आम्ही फोरेन्सिक टीमला बोलवतो. ती फोरेन्सिक टीम जी आहे ती जिथं ॲक्च्युली कबर्ड्स फुटलेले आहेत, कुठं काय झालं आहे, तिथं ते इन सेन्स त्यांच्याकडे जे एक्सपर्ट आहेत ते पहिल्यांदा फिंगरप्रिंट डेव्हलप करतात. काय फिंगरप्रिंट डेव्हलप केल्यानंतर फोटोग्राफी होती, फोटोग्राफी झाल्यानंतर ते फोटोज आणखीन डेव्हलप फिंगरप्रिंट्स काय असे आम्ही आमच्या CID क्राईमला जे पाठवतो आम्ही, जिथे की फिंगरप्रिंट ब्युरो आहे. त्या फिंगरप्रिंट ब्युरोकडे पूर्वी काय सगळे ते पूर्वी म्हणजे आत्तासुद्धा ते रेकॉर्डरचे जे गुन्हेगार आहेत त्यांचे प्रिंट्स हे केले असतात, स्टोअर्ड असतात. मग ते आपण पाठवलेला प्रिंट आणखीन तिथले स्टोअर्ड प्रिंट्स हे तिथले फिंगरप्रिंट एक्सपर्ट टॅली करतात. बरोबर. त्या गुन्ह्याच्या पद्धतीनुसार. बरं. सपोज तो टॅली झाला तर आरोपी मार्क झाला. आरोपी एकदा समजला की मग आपण पूर्वी त्याचे काही ती वेअर अबाउट्स आपल्याकडे रेकॉर्डवरती असतात, त्या वेअर अबाउट्सच्या आधारे आम्ही ते आरोपीचे पत्ते हे ते ट्रेस करतो किंवा तो एखादी त्याच्या इतर सहकारी असतील त्या सहकाऱ्यांचे काही त्याच्या आपल्या रेकॉर्डला ॲड्रेस असतील, कुठं काय असतील किंवा त्यांची जे काही रेकॉर्ड यापूर्वी रेकॉर्ड आहे ते सगळं पडताळणी केल्यानंतर आपल्याला कुठे ना कुठेतरी क्ल्यू लागतो. किंवा स्पॉटवरती एखादी त्याचं काही वस्तू पडली असेल तर आपण मी सांगितली काही असेल, पेन असेल, कागद असेल, काही तर आपण तिथे त्याला डॉग युनिट बोलवतो काय, आणि श्वानामार्फत आपण ते वास देऊन ते रूट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली, म्हणजे कुठे गेलंय, काय झालंय. मग साधारणतः ते रूट फाइंड आउट करताना कधी कधी असं वाटतं, कधी कधी एक्झॅक्ट रूट मिळतो. मग रूटवरून आपण हे बघतो की बाबा ते जिथपर्यंत इन सेन्स डॉग गेलेला आहे किंवा श्वान गेलेला आहे तिथपर्यंत आपण तो रूट ट्रेस करतो. मग समजा तिथून पुढे आपल्याला काही मिळालं नाही तर मग तो कुठेतरी वाहनान गेलेला असतो, अजून कशाने गेलेला असतो. त्यामुळे ॲटलिस्ट आपल्याला दिशा मिळते. बरोबर.
आणि ती जी वेळ आहे गुन्हा घडल्याची वेळ, साधारणतः रात्रीचा गुन्हा असेल तर आपण ती गुन्ह्याची वेळ ट्रेस करतो, बरोबर, पूर्वी करत होतो. त्या काळात आणि तेव्हा मग CCTV हां, नव्हते. ज्यावेळेला CCTV नव्हते तेव्हा. मग ती वेळ ट्रेस झाल्यानंतर त्या दरम्यान तिथे काय काय मुवमेंट होते रोजची, त्या मुवमेंटवरती थोडंफार लक्ष देऊन, की या रोडनं जाणं, त्या रोडनं जाणाऱ्या काही रिक्षा असतील, त्या रोडनं जाणाऱ्या इतर काही हे असतील, किंवा तिथे जवळपास एखादी व्यक्ती बाहेर आलेली असेल, तिनं पाहिलं असेल, किंवा इतर सगळ्या बाबी आपण ते सगळे सर्वाधिक आपण ते पहिल्यांदा हे पाहतो, बाबा काय, आणि मग आपण आपल्याला लीड मिळेल त्याप्रमाणे आपण हे करतो. मग आपली जी डिटेक्शनची टीम असते, प्रत्येक पोलिसांना एक छोटी टीम असते की Sketch artist ज्यामध्ये पण असतात ज्यामध्ये एक्सपिरियन्स ऑफिसर असतात, स्टाफ असतो, किंवा आमच्याकडे क्राईम ब्रँचेस असतात. ते क्राईम ब्रँचचे युनिट्स असतात, त्या युनिट्सना तिथे पोलिसांनी दिलेले असतात. ते क्राईम युनिट्स पण तिथे येतात. म्हणजे असं सगळ्यांच्या सहकार्यानं ते गुन्हा उघडकीस येण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो. आणि जास्तीत जास्त थोडंफार एवढ्या वर्षाचा अनुभव असतो स्टाफला, अधिकाऱ्यांना. मग त्या अनुभवातून आणखीन त्यांना समजून येते की बाबा ही ऑपरेंडी याची असेल, मग त्या ऑपरेंडीचे काही इतर रेकॉर्डचे लोक असतील त्यांना चेक करतो, त्यांच्याकडं इन्फॉर्मेशन मिळते का पाहतो. असं हे पूर्वी डिटेक्शन चालायचं. या माध्यमातून ते आपण डिटेक्शन करतो. त्यानंतर असं झालं, त्यानंतर मोबाईल ह्याच्यावरती आलं. मग मोबाईल ज्यावेळेस निर्माण झाले त्यावेळेला मोबाईलच्या ह्याच्यावरती आम्ही मग मोबाईलवरून लोकेशन घ्यायला लागलो. त्या पिरियडमध्ये तिथे सिम ट्रेस करायचं, सिम ट्रेस त्या पिरियडमध्ये तिथे किती मोबाईल ऍक्टिव्हेट होते, मग ते ऍक्टिव्हेट असलेले मोबाईलचे ऍड्रेस घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून त्यातला जो काही सस्पिशियस हे आहे तो मोबाईल ट्रेस करून मग त्याचे डिटेल्स मिळून ते संबंधिताकडे जाऊन ते त्याला कॅच होल्ड करणे वगैरे असंही चालायचं. आणि त्यावेळेला CCTV आता नंतर आले. CCTVमुळे काय झालं, CCTVमुळे तर म्हणजे बहुतांशी सोपं झालं, बहुतांशी वेळा फारच थोडंफार इझी झालं. सर मला खूप एक वेगळ्या प्रश्नाकडे यायचंय की 1984 म्हणजे 1984 ते 87 मध्ये आपली पहिली पोलीस सब इन्स्पेक्टर डॉक्टर DB मार्ग पोलीस स्टेशन मुंबई इथे पोस्टिंग झाली. तिथून तुमचा प्रवास सुरू झाला. त्याच्या आधी म्हणजे मी ते सगळं सांगणारच आहे आणि दाखवणार आहे की 11वीत 12वी हे म्हणजे परत MBA खूप खूप मोठं म्हणजे एक पुस्तक आहे, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. पण जेव्हा पहिली पोस्टिंग झाली सर पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबईला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1984 आणि त्यावेळेस तुमची पोस्टिंग झाली. 1984-87 पर्यंत तुम्ही तिथे होता त्या काळात. म्हणजे तेव्हा मुंबईमध्ये हे जे अंडरवर्ल्ड वगैरे हा सगळा जो प्रकार होता, बरोबर ना? म्हणजे आमचा बहुतांश तेव्हा जन्म पण नव्हता. 87ला मी जन्माला नव्हतो. पण हे 84-87 म्हणजे जे आम्ही आता काही फिल्म्स बघतो का काही आम्ही डॉक्युमेंटरीज बघितल्या, तर त्या मुंबईमधला तो जो डॉन, गँगस्टर्स आणि ते अंडरवर्ल्ड, हे तेव्हा तुम्ही जे आता जे आम्ही सिनेमात बघतो का ऐकतो, डॉक्युमेंटरीज पाहतो, तर त्या काळात तुम्ही मुंबईला तुमचं पोस्टिंग होतं. काही असा अनुभव आहे सर त्या काळातला? नाही, फॅक्च्युअल थिंग काय आहे का, फॅक्च्युअल थिंग असं आहे की मुंबई शहरमध्ये त्यावेळेला ह्या सगळ्या घटना घडत होत्या. आणि फ्रँकली स्पीकिंग आमची जी 83ची बॅच आहे ती 84ला तिथं मुंबईमध्ये कार्यरत होते. तुमच्या बॅचला कोण कोण होतं सर? आमच्या बॅचला विजय साळसकर, हे जे काही इन्सेन्स PC भोसले, विजय साळसकर, इन्सेन्स शर्मा, अंग्रे, प्रदीप शर्मा साहेब अंग्रे, हे सगळे आमच्या बॅचचे जे काही आता सो कॉल्ड हे आहेत, इन्सेन्स आपण काही मूवीजमध्ये पाहतो वगैरे एन्काउंटर स्पेशलिस्ट. तर ते एन्काउंटर स्पेशलिस्ट असं काही नाही. ते ॲक्च्युली वस्तू आहे की एन्काउंटर हा शब्द थोडाफार गैर वाटतो. ते स्वतःच्या सुरक्षेसाठी केलेले हे असतं, म्हणजे फायर असतं, म्हणू शकतो, वध केला मराठीत. म्हणजे ॲक्च्युली नाही तसलं काही नाही. तसं नाही. पण परत एन्काउंटर हा शब्द ॲक्च्युली थोडाफार चुकीचा आहे. काय फॅक्ट असे असते की सेल्फ डिफेन्समध्ये केलेलं जे काही फायरिंग आहे पोलिसांच्याकडून, त्यामध्ये ते आरोपी गेलेले असतात. बरोबर आहे. त्यामुळे इट्स नॉट एन्काउंटर, सेल्फ डिफेन्समध्ये झालेली घटना आहे.
सेल्फ डिफेन्स. हा, इट इज ऑल अबाउट सेल्फ डिफेन्स. म्हणजे एन्काउंटर शब्द कुठून आला? वस्तू अशी आहे की एन्काउंटर हा शब्द असा आहे की बघा, म्हणजे आम्ही जे ऐकलंय- आपण युजली सगळीकडे हे करतो. 1-to-1 फाईट असेल तर आपण एखाद्यानं पंच मारला तर दुसरा लगेच त्याला पंच मारतो, आणि त्या पंचमध्ये सपोज काही वेगळं काही घडलं काय, तर ते एक रिॲक्शन आहे. हो, मग actionला ती reaction मी होते. सांगतो ही फार नॉमिनल रिॲक्शन आहे, जिथे की एकमेकाची पंचिंग आहे. तिथे काय अक्रॉस दी हे क्रॉस फायर होत असतो. हम्म. म्हणजे पुढचा आरोपी वेपन वापरतो, वेपन फायर करतो, त्यापासून त्याला एकतर परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे त्यासाठी कधी कधी अनाऊन्समेंट्स पण करतात, जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं. जिथं अनाऊन्समेंट करणं पॉसिबल नाही, जिथं क्रॉस फायर डायरेक्ट येतो, तिथं थोडंफार रिटॅलिएट करण्यासाठी ज्यावेळेला फायर होतो, त्यातून जी घटना घडते त्यामध्ये एकाने त्या जीव जात असेल किंवा काय असेल, तर त्याला ही एन्काउंटर ही फक्त उपाधी दिलेली आहे. बरोबर आहे. असं काय एन्काउंटर किंवा एन्काउंटर स्पेशलिस्ट असं काही हा फक्त एक व्यापक शब्द लोकांनी हे केलेलं आहे, बाकी काय नाही. सेल्फ डिफेन्स. हा. सर, मगाशी तुम्ही 83ची बॅच म्हटलात, मुंबईला तुमची पोस्टिंग. सो यू आर 1983 बॅच. त्याच्यात तुम्ही विजय सरांचं नाव घेतलं. हो, विजय साळसकर आहेत, विजय साळसकर परत पी.सी. भोसले आहेत, पी.सी. भोसले सर होते, प्रदीप शर्मा आहेत, आंग्रे आहेत, केंजळे आहेत, बरेच गँग. विजय सरांचं म्हणजे जेव्हा तुम्ही मुंबईत होता तर कधी अशा गप्पा झाल्यात तुमच्या? नाही, मुंबई शहराला काय आहे, मुंबई शहर एक वाहट शहर आहे. हो. म्हणजे प्रत्येक पोलिशनला त्यावेळेला मी असताना अराउंड 25 ते 30 ऑफिसर्स, सब इन्स्पेक्टर्स, त्यावेळेला API पोस्ट नव्हती. हो, तेव्हा API पोस्ट नव्हती. आणि एक 5 शांत इन्स्पेक्टर्स ज्यांच्याकडे वेगळे पोर्टफोलिओ असायचे. म्हणजे ते 5, एक सिनियर इन्स्पेक्टर, एक ॲडमिन इन्स्पेक्टर, एक लॉ अँड ऑर्डर, एक क्राईम आणि एक PRO. PRO मीन्स पब्लिक रिलेशन ऑफिसर. असे 5 इन्स्पेक्टर्स त्यावेळेला होते. बरोबर. एका पोलिशनला. आणि मुंबईमध्ये प्रत्येक पोलिशनला जो काही क्राईम घडवत त्याला ही सुद्धा जी काही अवेलेबल स्ट्रेंथ होती ती सुद्धा कधी कधी अपुरी पडत होती. म्हणजे असं हे मुंबईचं कार्यभार होता त्यावेळेला. कारण ऍक्टिव्हिटी जास्त सगळ्या बाबतीत हे आहे. पण म्हणजे ह्या दरम्यान म्हणजे भेट एवढं मोठं शहर आणि त्याच्यात एवढं सगळं काम, त्यात गुन्हेगारी वाढत होती. गुन्हेगारी वाढत होती म्हणण्यापेक्षा गुन्हेगारी कंट्रोलमध्ये होते, वाढत होती असं म्हणण्यापेक्षा त्या सिच्युएशनला त्या गुन्हेगारी वाढत होती, पण त्याला नियंत्रण आणि त्याला कंट्रोलमध्ये तुम्ही सगळे जण होता. मुंबई पोलीस होती म्हणून हे सगळं नामोनिशान मिटलं, हे अगदी खरं. महाराष्ट्र पोलीस, हे मात्र खरं आहे की पोलिसांच्या याच्यामुळेच लॉ अँड ऑर्डर चांगले राहते. एक्झॅक्टली. याच्यापेक्षा दुसरं त्याला शब्दच नाहीत. त्या काळात हे जे आम्ही नावं ऐकतो का ज्यांच्या डॉक्युमेंटरीज बघतो, तर कधी आमना सामना झालाय? नाही, आम्ही एकत्रच ट्रेनिंग केलेलं आहे ना. नाही, मी त्या गँगस्टर्सच्या बद्दल बोलतो. नाही, माझं वैयक्तिक तसं काही हे नाही झालेलं आहे. म्हणजे वैयक्तिक मी काही कुठे एन्काउंटर म्हणा किंवा अशा काही माझ्याकडून घडलेले नाहीत. ते काय असतं इन सेन्स, तो एक साचेबंद हे आहे. जे आता आपण नावं घेतली, हे लोक त्या वेळेला त्या डिव्हिजनच्या DCPनी किंवा क्राईम युनिटने ती त्यावेळेला चूज केले गेले आणि दे गॉट सक्सेस. देअर आफ्टर इट वॉज अ कंटिन्यूड टेन्युअर इन द क्राईम ब्रँच फॉर दीज पर्सन्स. ओके, असं. ओके. म्हणजे त्या काळात हे जे शूटआउट. हो, नाही, कधी कधी काय आहे, कधी तुम्हाला अशा इमर्जन्सी, जेव्हा इमर्जन्सी असायची का अशा काही गोष्टी व्हायच्या, तर तेव्हा तुम्हाला कधी बोलवण्यात आलं का, तुम्ही गेलात का तिकडे, काही असं आठवण? नाही, फॅक्च्युअल थिंग अशी आहे की एखादी तुमच्या जीवनातली सर एक थरारक अनुभव, की म्हणजे ते मुंबईत तुम्ही ते बघितलंय, तुम्ही त्या केसशी निगडीत होता का, तुम्ही तो गुन्हा शोधून काढण्यासाठी तुम्ही त्या संपूर्ण सिनारिओमध्ये होता, तर तसं? नाही, फॅक्च्युअल थिंग अशी आहे की एन्काउंटरच्या बाबतीत तर मी मुंबई शहरमध्ये कुठं नव्हतो असं. नाही. आणि हे माझे बॅचमेट्स सगळे जास्ती करून होते. आणि फक्त म्हणजे मी DB मार्ग पोलिशनला असताना साधारणतः ऑपेरा हाऊस जंक्शनला जे काही हे आहे काय, एक मोठं सोन्याचं दुकान आहे. हो, ज्वेलरी शॉप आहे. ज्वेलरी शॉप आहे.
तर त्या ज्वेलर शॉपमध्ये मात्र एक मोठा गुन्हा घडला होता, ज्यामध्ये की त्यावरती एक मूवी पण निघाली होती, हो. ज्यामध्ये की ती टोळी कस्टम इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा अक्षय कुमार होते, असं त्याच्यात अक्षय कुमार होते, अनुपम खेरजी होते आणि तर- पोलीस तर तो जो गुन्हा आहे तो गुन्हा फॉर्च्युनेटली आमच्या पोलिसांना घडला होता आणि अरे बापरे, आमच्या पोलिसांच्या म्हणजे जे हाती आम्ही स्पेशल 26 हा, म्हणा, yes, yes. स्पेशल 26 नावाची फिल्म होती, म्हणजे ती तुमच्या पोलीस चौकी हा ते ऑपेरा जंक्शनला ते एक्झॅक्ट त्रिभुवनदास भीमजी ज्वेलरी, एक्झॅक्टली. तर त्रिभुवनदास भीमजीच्या इथं ते हे झालं होतं आणि मग तो गुन्हा तपासायला आमच्या पोलिसांना होता. हां. मग त्या तपासादरम्यान मी ऑफकोर्स जे काही इनपुट्स मिळाले त्याप्रमाणे त्रिवेंद्रमला वगैरे जाऊन आलो होतो. ऑफकोर्स तिथला तपास झाला, पण त्यात काही बाकी काही इतर काही आरोपी वगैरे काही आम्हाला मिळाले नाही, कारण त्या आरोपीचं जे काही हॉटेलला रेकॉर्ड होतं, ताज हॉटेलला यायला, त्याच्यावरनं ते थोडंफार हे झालं. पण ती केस म्हणजे रिअली स्पीकिंग फारच वेल प्लॅन्ड असं ते एक ऑपरेशन होतं. म्हणजे आरोपी आले, ते ताजला उतरले, त्यांनी एक ॲड दिली पेपरला की इन्कम टॅक्स ऑफिसर्स भरती करायची, एनरोल करायचे आहेत. मग ती मुलं ते ताजला गेले, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले गेले त्यांच्याकडून. त्यांना दुसऱ्या दिवशी त्यातले काही सिलेक्टेड लॉटला परत बोलवलं एका ठिकाणी, आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांना परत त्यातले स्क्रुटनाइज करून परत काही ठराविक 15-20 लोक सिलेक्ट केले गेले आणि त्यांना फेक ID कार्ड दिले गेले, दाखवलंय सिनेमामध्ये. फेक ID कार्ड दिले गेले आणि त्यांना त्या बसमध्ये घेऊन मग त्या जंक्शनला गेले. तिथं ते जे मेन कल्प्रिट होता तो आत गेला. त्यांनी त्रिभुवनदास तिथले जे कोण काउंटरला होते त्यांच्याशी ते बोलले काय, आणि नंतर ते शटर डाऊन करून सगळं ते लोकांना तिथे डिप्लॉय करून तिथले काही सॅम्पल्स उचलले. आणखीन ही ती फिल्म स्पेशल 26. म्हणजे आता सर तुम्ही जे सांगताय ना, ते हुबेहूब आमच्या समोर तो संपूर्ण चित्र. आणि मग ते सगळं जे एका बॅगमध्ये भरलं, त्या कॅन्डिडेटने ती बॅग त्या संबंधित कल्प्रिटशी हँडओव्हर केली. तिथून ते कल्प्रिट ते सगळे लोकांना तिथंच थांबवून तो पुढच्या त्या जंक्शनला पुढे जाऊन टॅक्सी केली. तो इन सेन्स ताजला गेला, ताजच्या बॅक साईडला टॅक्सी उभी केली. तिथून तो वरचं सगळे ते सामान घेऊन त्या टॅक्सीतून तो माहीम साईडला गेला. तिथंपर्यंत म्हणजे असं ट्रेस झालं होतं. त्यानंतर एक्झॅक्ट माझं काय नंतर ते थोडंफार येणं. तुमचे सिनियर कोण होते सर त्यावेळेला? आमच्याकडे KG सावंत म्हणून सिनियर होते. ओके. पण फॅक्ट असे की त्या केसचा मी पुढं असा म्हणजे काय घडलं तपास त्याचा, नंतर मी त्यानंतर ट्रान्सफर झालो, त्यामुळे पुढे त्याचा काही. कुठल्या सालची गोष्ट आहे सर? इट मस्ट बी अराउंड 87. 87 बरोबर. 87च्या दरम्यान 84 ते 87. 84 to 87 मी देतो. नंतर मग ते जसं सिनेमात दाखवलं तशा पद्धतीने नाही, फॅक्ट काय आपल्याला एक्झॅक्ट मला म्हणजे मी नंतर पुढचे वेअर अबाउट्स मला माहित नाही ते. ओके. की काय घडले, कारण इट्स क्वाईट पॉसिबल एखाद्या दिवस स्ट्रेस आउट पण झाले असतील. सर पण तसं पाहायला गेलं तर नाही, इतक्या छान पद्धतीचं तुमचं काम आहे. आता आम्ही तुमच्या कामाची चर्चा सगळीकडे आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सिंहगड रोडवरती असताना गुन्हा जो कंट्रोल केला, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला शब्द तुम्ही खूप सुंदर वापरला की गुन्हेगारी वाढवते, गुन्हेगारीला आळा घालणारे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि सगळी यंत्रणा. तर तसं बघायला 1984 to 87 मग ट्रान्सफर अचानक म्हणजे? नाही, ट्रान्सफर अचानक असं नाही आहे की प्रत्येक पोलिसांना अराउंड 3 वर्ष टेन्युअर असतो. बरोबर आहे. पण त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला ॲक्च्युली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणून स्टेटकडून तयार झाला मुंबईलाच. आणि नाही, मुंबईला इथं वैद्य मर्डर केस झाली ना, वैद्य. वैद्यांचं इथं शूट आउट झालं पुण्यामध्ये. बरोबर. आणि ते सगळे टेररिस्ट ऍक्ट होते, ज्यामध्ये सुखा जिंदा वगैरे असे काही आरोपी होते. मग त्यानंतर
स्टेट गव्हर्नमेंटनी जसं सेंट्रलला SPG होतं, हो. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, त्याच धर्तीवरती आपल्या इथं पण ह्या अशा ॲक्शनला कर्ब करण्यासाठी, कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, सेक्युरिटी VIP सेक्युरिटी पाहण्यासाठी किंवा महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना सेक्युर्ड ठेवण्यासाठी SPG तयार झालं. बरोबर आहे. मग ते SPGचं काय झालं, SPGचं साधारणतः त्याचं ट्रेनिंग 1987 आणि 1989 पर्यंत तुम्ही तिकडे कार्यरत होता. हो, येस. मग 1987 to 89 मी विशेष सुरक्षा पथकाला होतो. मग विशेष सुरक्षा पथकाला असताना आम्ही VIP मुवमेंट्स जे की जेड स्पेशल कॅटेगरीज होत्या किंवा Z+ कॅटेगरी होत्या त्यावेळेला. तर त्या 3 कॅटेगरीज होत्या, X, Y and Z and Z+. मग Z+ हे एकदम हायली प्रोन थ्रेट प्रोन कॅटेगरी. बरोबर. मग अशा कॅटेगरीजना, सगळ्याच कॅटेगरीजना जे काही गव्हर्नमेंट अप्रूव्ड लोक होते, व्यक्ती होत्या, पर्सनॅलिटीज होत्या किंवा पॉलिटिकल पर्सनॅलिटीज असतील किंवा त्यावेळची काही इन्सेन्स CM असतील, DCM असतील, त्या सगळ्यांना प्रोटेक्ट करण्याचं आम्ही काम करतो. म्हणजे त्यानंतर तुम्ही येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर मी 1989 to 1992 परत पोलीस सब इन्स्पेक्टर अँड असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, ट्रॅफिक ब्रांच पुणे सिटी 1992 to 1995, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर स्पेशल ब्रांच पुणे 1995 to 1999, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर समर्थ पोलीस स्टेशन पुणे सिटी 1999-2000 साल, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर अँड सिनियर पोलीस इन्स्पेक्टर कल्याण कंट्रोल रूम ठाणे सिटी 2001-2003 मी वाचून दाखवतो, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर स्पेशल ब्रांच पुणे 2003 ते 2004, बापरे, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर लोकल क्राईम ब्रांच सातारा 2006-2007, पोलीस इन्स्पेक्टर अँड सिनियर पोलीस इन्स्पेक्टर स्पेशल ब्रांच सेक्युरिटी सेल जुन्नर पोलीस स्टेशन स्पेशल स्क्वॉड दौंड पोलीस स्टेशन पुणे रूरल 2007-2008. अरे बापरे सर, सातारा सगळ्यात जास्त मी साताऱ्याकडे येतो. या म्हणजे पुणे ठाणे सातारा पुणे हे म्हणजे तुम्ही जसं सांगितलं, ह्या संपूर्ण काळामध्ये तुमची फॅमिली, तुमचा परिवार हे एकाच ठिकाणी स्थायिक होतं. हो, फॉर्च्युनेटली मी म्हणजे फक्त तुम्ही शिफ्ट होत होता, हो. फॅमिली तिथेच होती, अगदी. फॅमिली पुण्यातच होती. हो, फॅमिली पुण्यात होती. म्हणजे तुम्ही शिफ्ट होत राहिलात, फॅमिली शिफ्ट नाही झाली. नाही, काय सगळ्यात पोलीस ऑफिसरचं असं असतं की जिथे जॉईन होतो तिथे जॉईन झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर लग्न होतं. त्यानंतर मग इन सेन्स मुलं शाळेला टाकली जातात तिथे साधारणतः, आणि जिथे काही सपोज चांगली सोय आहे शिक्षणाची ते शहर सहसा, म्हणजे टेक फॉर एक्झाम्पल मुंबई शहरची आम्ही आमची बॅच जी होती त्यानंतर साधारणतः 200-250 ते 250 लोक आम्ही मुंबई शहराला मुरवले होते. ते मुंबई शहर सोडून ते बाहेर चालण्यात शेवटपर्यंत, कारण एकदा तिथं तो त्याला ते सुटेबल राहतं, ते सगळे मुलांची स्कूलिंग कॉलेज सगळं ते, त्यामुळं तो ते फॅमिलीला डिस्टर्ब करू इच्छित नाही कुठलाच अधिकारी. किंवा पुण्यात असेल तर तो पुण्यामध्ये फॅमिली ठेवेल, नागपूरला असेल नागपूर ठेवेल, औरंगाबाद असेल औरंगाबादला ठेवेल. पण काय होतं सहसा रुटीनली मनुष्य जास्त करून ते फॅमिलीच्या आणखीन मुलांच्या दृष्टिकोनातून जास्ती सोयीनियुक्त जे काय असेल ते ठिकाण जास्ती निवडतो. जसं आपला जन्मसाल 1961, येस 1961, तर या संपूर्ण प्रवासामध्ये परिवाराला वेळ, त्याआधी तुमच्यासाठी एक छोटीशी सरप्राईज आहे, ती तुम्हाला मला दाखवायची. आमच्या कार्यक्रमात सरप्राईजेस भरपूर आहेत. एक छोटीशी सरप्राईज आहे, ती तुम्हाला मला दाखवायची आणि ती प्रेक्षकांना दिसेलच, पण एक छोटी सरप्राईज आहे आणि सरांना खूप आवडेल, तर ती ही आहे. नमस्कार. अरे दिग्विजयनी फारच अवघड काम दिलंय. बाबांबद्दल होते. गुणेशाचं कधी एक तुम्ही गुणेश
सगळ्यांना माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे, ते कसे आहेत. इवन नोकरी करताना त्यांनी ते सगळ्यात जास्त नियम पाळणारे पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातील नेहमी. आणि घरी पण सगळे नियम पाळूनच सगळ्या गोष्टी करायच्या असं त्यांचं नेहमी होतं. इवन आता सपोज तुम्हाला कुठे काय पकडलं बिघडलं तर असं जुदरले असतात. माझ्या मित्रांचं असं असतं की अरे काय तुझे बाबा पोलीस म्हणलं तसं नसतं, मला जास्त माहिती आहे. पण म्हणजे त्यांनी नेहमीच आम्हाला नियम पाळणे, गोष्टी व्यवस्थित ठेवणे, डॉक्युमेंटेशन मेंटेन करणे, या सगळ्या गोष्टी खूप छान सांगितल्या होत्या. आणि त्यांचं नेहमी असं असतं की मला जे नाही मिळालं ते यांना मिळावं. आणि मे बी काही गोष्टींमध्ये आम्ही त्या बाबतीत खरे नाही उतरलो, पण त्यांचा नेहमी असा प्रयोग होता किंवा त्यांचा नेहमी असा प्रयत्न होता की जे त्यांना नाही मिळू शकलं ते आम्हाला मिळावं. मला गुणेश आपले चिरंजीव, तर त्यांच्याशी जेव्हा माझा संपर्क झाला तेव्हा त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली की सर म्हणजे बाबा हे त्यांच्या पोस्टिंग होत होत्या इकडे, पण त्यांनी आम्हाला डिस्टर्ब नाही होऊ दिला, आमचा मित्रपरिवार तसाच ठेवला. म्हणजे तसं बघायला गेलं तर रिटायर्ड ACP सर, सतीश पाटील सर, पोलीस ऑफिसर, एवढी मोठी कामगिरी, पण शेवटी त्याच्या मागचे वडील, बाबा, एक परिवार. ह्या संपूर्ण काळात हा आपल्या मोकळ्या गप्पा आहेत म्हणून मी फार मोकळ्या गप्पा मारतो. सर आता तुम्ही जेव्हा गुणेश यांचा व्हिडिओ पाहत होता तर वडील म्हणून तुम्ही पाहत होता आणि ह्याच्यामध्ये सतीश पाटील सर पण दिसले मला. तर सर या संपूर्ण काळात जेव्हा तुमच्या ट्रान्सफर होत होत्या तर तेव्हा तुम्ही मिस करत होता? मग मिस करणारच, मी काय प्रश्न, पण काय तो मला क्षण म्हणजे जेव्हा तुमच्या ट्रान्सफर का म्हणा तुमची पोस्टिंग व्हायच्या इकडे, परिवार इकडे असायचा. आता मी बघितलं अजून खूप मोठी लिस्ट आहे, खूप मोठी लिस्ट आहे माझ्याकडे, कारण मग पोस्टिंग, मग इतकी मोठी कामगिरी, ह्याच्यात परिवाराला थोडा वेळ कमी देता आला त्याचं कुठे नाही? ऍक्च्युली काय आहे, पोलीस सर्व्हिसमध्ये सगळ्याच पोलीस ऑफिसर्सनं हे फेस करायला आहे. बरोबर आहे. असं काही म्हणजे मी काही वेगळं आहे असं काही नाही आहे. पण फॅक्च्युअल थिंग असे की त्यातनंही आम्हाला वेळ जेवढा देता येईल तेवढा आम्ही मॅक्झिमम देतो. म्हणजे मी तर असं म्हणेन की रादर हे फार छान आहे. मनुष्य सतत संपर्कात राहण्यापेक्षा कमी संपर्कात असला की त्याच्याबद्दल जास्ती ओढा असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं. म्हणजे काय, यु सी, मुलं घरी असले ना आणि घरची मुलं सतत आईवडिलांच्या छत्रछायेखाली असले, ती मुलं, आणि जी मुलं घर सोडून बाहेर हॉस्टेलला राहतात किंवा हे, तर तुम्हाला असं आढळेल की हॉस्टेलला राहणारी मुलांच्या बद्दल आईवडिलांना जास्ती प्रेम असतं. बरोबर आहे. आणि ऍट द सेम टाइम त्याही मुलांना आईवडिलांच्या बद्दल फार प्रेम असतं. बरोबर. म्हणजे सतत जवळ असलं की प्रेम तर असतंच, नाही असं नाही, पण त्याची ग्रॅव्हिटी जी आहे ना, म्हणजे ती जास्ती ग्रॅव्हिटी हॉस्टेलला किंवा बाहेर राहणाऱ्या मुलांना आईवडिलांच्या बद्दल जेवढं प्रेम असतं काय तेवढं प्रेम आय थिंक सो घरात कंटिन्युअस राहणारी जी मुलं असतात ते त्यांना आयतच मिळालं असतं, त्यामुळे त्याची कदर नसते किंवा त्याच्याबद्दल त्यांना जास्ती हे वाटत नाही. म्हणजे हे रुटीन आहे असं त्यांना वाटतं. जाण राहत नाही. नाही, जाण तर असते, जाण राहत नाही असं नाही. फक्त एवढं कधी कधी म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो त्याप्रमाणे पालक जसे एक्सपेक्ट करतात त्यानंतर ते ज्यावेळेला बाहेर ते हे होत नाही. मला काय विचारायचं सर याच्यातनं की आता म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की गुणेश यांचा व्हिडिओ म्हणजे मुलांना थोडंसं म्हणजे एक तुम्ही खूप सुंदर शब्द सांगितला की जेवढे आपण जवळ राहू तेवढं रिलेशन तेवढं नीट नाही, पण जेवढे आपण थोडा लांब राहू तेव्हा तेवढे ती कदर, प्रेम म्हणजे त्याच्यात जाण पण आली.
पण सर मला म्हणजे तुम्ही आता हे बोललात, पण आता म्हणजे मी 2 मुलांचा वडील आहे, तर मलाही असं वाटायला लागलं की आता हा म्हणजे मी थोडंसं फॉलो केलं पाहिजे. पण सर हे खरं फॅक्ट आहे, कारण काय होतं सर, आता मी आज आता हा शब्द आपण आता ही चर्चा करतोय, मला सांगा सर, आत्ता काही काळात आधीपासूनच खूप प्रमाण वाढलं की मुलं आता आई वडिलांबरोबर राहत नाहीयेत. हा प्रश्न मी का विचारतोय, कारण आता हे फॅमिली सगळ्या तुम्ही एक जो शब्द, तर काय होतंय की मुलं आई वडिलांबरोबर राहत नाहीयेत, छोट्या छोट्या गोष्टींवरनं वादविवाद होत आहेत, आणि मला नाही माहिती पण पेशन्स कमी झालेत का विचार करण्याची शक्ती कमी झाली, आणि आई वडिलांच्या बाबतीतला एक म्हणजे कुठल्याही गोष्टीवर म्हणजे चहाच्या कपावरून आपण भांडण होऊ शकतं, आणि मग मुलगा जो आधी असतो तो नंतर मग त्याचं लग्न होतं, मग त्याच्यात ते बायको, मग त्यानंतर त्याची एक वेगळी स्पेस निर्माण होते, मग त्याला मुलं बाळ होतात, मग त्याला जेव्हा मुलं बाळ होतात तेव्हा मग ते त्याचे जे आई वडील असतात आणि त्या सुनेचे सासू सासरे असतात, ते ऍक्च्युली आई वडील त्यांना त्या मुलीला पण मुलगीच मानतात, त्यांना मूलबाळ होतं. तर कधी कधी त्या आजी आजोबांचं त्या मुलाच्या बाबतीत काही सांगितलं जातं की असं नाही करायचं, हे करायचं नाही, त्या काळात असं होतं, मग त्याच्यावरनं ही मिसअंडरस्टँडिंग होत आहेत आत्ताच्या काळात, हे तुमच्या समोर असेल, अशा अनेक केसेस होतात, आणि मग ह्याचा जो विस्फोट आहे तो फार भयानरीते होतोय आता. तर आत्ता तुमचा जो शब्द आहे तो मी पकडून बोलतोय की तुम्ही एक शब्द बोललात की हे रिलेशन्स नीट राहण्यासाठी, ह्याच्यात ती जाण असण्यासाठी, का ह्याच्यात आपण म्हणतो ना की परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये एक नातं आहे, त्या नात्याला नावच नाही, तसे आई वडील, म्हणजे अगदी बरोबर ना, आई वडिलांमध्ये ना आपलं नातं 100%. त्या नात्यामध्ये परमात्मा आहे मला असं वाटतं. बघा सर, आज गुरुवार आहे आणि तुम्ही गुरुवारचा उपवास धरलेला आहे, आणि तुम्हाला माहित नाही कालच स्वामींची पूजा आम्ही इथे केली. तर सॉरी, विषय भरकडला, पण जसं परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये जे नातं आहे त्या नात्याला नाव नाहीये, ते खूप वेगळा अनुभव आहे, तसंच आई वडिलांमध्ये. पण मग नेमकं चुकतंय काय सर? मी या शब्दाला धरून का थांबलोय, हा शब्द मला कुठेतरी भावला, आणि बहुतांश हे खरंय की थोडंसं लांब राहिल्यामुळे गोष्टी चांगल्या होतात. पण सर काय होतं माहिती का, खरं इंटरव्ह्यू तुमचा आहे, मीच बोलतोय, पण हा प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे आता आम्ही बघितलं की नाव नाही घ्यायचं मला, एक आमचे सर आहेत आणि ते परदेशात असतात, मेहनत करून गडगंज त्यांनी काम करून त्यांचं एक मोठं वलय उभं केलं, आणि सहज मी एके दिवशी त्यांच्याकडे गेलो, तर त्यांच्या सौभाग्यवती होत्या, त्यांचा मुलगा होता, आणि त्यांना मी विचारलं की अरे बाबा आजी कुठे आहेत, कारण कधी कधी आम्ही भेटायचो तेव्हा त्या आजीना भेटायचो, मी नाव घेत नाही त्यांचं. तर त्या मला म्हटल्या अरे दिग्विजय आजी गेल्या. म्हटलं कधी गेल्या, कारण मला ना मी त्यांच्याशी खूप कनेक्टेड होतो, म्हणजे मी गप्पा मारायचो, मला फार म्हणजे हे इंटरव्ह्यू घेणं वगैरे त्या काळात एवढी काही कुठे बुद्धी नव्हती, पण त्यांच्याशी बोलता खूप बरं वाटायचं. एक वडीलधारी लोकांबरोबर बोलण्याची मजा वेगळी असते. खूप अशा गोष्टी कळतात सर की ज्या आपल्याला माहितीच नसतात, आणि मला ते फार वाईट वाटलं की त्या गेल्या. तर म्हटलं अरे बापरे, कधी मला सांगायचं. म्हटलं अरे खूप हार्ड अँड फास्ट केलं, आणि बोलता बोलता त्या बोलल्या की सगळं त्यांच्या म्हणजे त्यांच्या नातवानी केलं. तर म्हटलं नातवानी केलं, तर म्हटलं सर कुठे होते, ते म्हटले अरे ते फॉरेनला होते आणि सुट्टीच नाही मिळाली, आणि मग सगळं ते व्हिडिओ कॉलवर केलं. आय एम सॉरी टू से, ते सगळं व्हिडिओ कॉलवर केलं, आणि मला याचा त्रास झाला. म्हणजे हे प्रसंग मी बघितले, ते प्रसंग मला असं वाटलं की एवढं सगळं तुम्ही नाही सुट्टी मिळाली त्यांना. अशा अनेक लोकांबरोबर घडलेल्या आहेत, कोणी जाणून बुजून तर करणार नाही. पण मग कधी कधी वाटतं की सर लांब राहिल्यानंतर एक डिटॅचमेंट पण होते, आणि जवळ आल्यानंतर पण जास्त डिटॅचमेंट होऊ शकते. म्हणजे हे पण ह्या गोष्टीला ऍग्री की खूप जास्त जवळ राहिल्यामुळे
विचित्र पद्धतीचं एक रिझल्ट बाहेर येतोय आजकाल. आणि आता तर तुम्ही पाहताय सर, तर सर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आता हे जे काही नुकतीच सुनबाई आली आहे का नुकताच जावई आलाय, जावई झालाय का सुनबाई आली, आणि मग हे जे आई वडील आहेत का सासू सासरे आहेत, ह्यांनी किती हस्तक्षेप केला पाहिजे, कशा म्हणजे त्याचा त्रास ऍक्च्युली त्यांची मतं चांगली आहेत. बघाशी मी तुमचं ऐकलं की त्यांना तुमच्या परिवाराला कुठलीही झळ पोचू नये का तुम्ही जे बघितले ते त्यांनी नाही बघावं, त्यासाठी तुम्ही जबरदस्त मेहनत केली आणि त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट. आणि बाप हाच करतो, वडील हेच करतो. तर आई वडील आणि ते सासू सासरे वेगळे नसतात, त्यांचे अनुभव ते शेअर करत असतात आणि त्यांच्या मुलांना त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे म्हणून ते प्रोटेक्ट करत असतात. मग कधी कधी त्यांना असं वाटायला लागतं की ओव्हर प्रोटेक्शन होतंय का, म्हणजे जे आता आपल्या मुलं. तर ह्याच्यावरती तुम्ही काय सांगू इच्छिता की काय झालं पाहिजे, म्हणजे काय नाही, फॅक्च्युअल थिंग काय आहे माहिती का, काळ जसा बदलला तसा मायक्रो फॅमिलीज तयार झाल्या काय बरं. आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की मायक्रो फॅमिलीज हे एक चांगलं सोल्युशन आहे. आणि पण फॅक्ट अशी आहे की त्याला भरपूर इतर पॅरामीटर्स आहेत जेणेकरून आता काय झालंय, एज्युकेशन कॉस्टली झालेलं आहे, काय मुलांच्या शिक्षणाची हे झालं आहे. त्यामुळे पालकांना पूर्वी पुरुष प्रधान संस्था असायची, त्यात वडील कमवते असायचे, त्यांच्या कमाईवरती सगळं घर चालायचं. पण आता ती सिच्युएशन नाही ना. आता सिच्युएशन अशी आहे की आणि पूर्वी फॅमिलीमध्ये एका फॅमिलीमध्ये 2-2, 3-3 तरी मुलं 100% असायची. बरोबर आहे. मिनिमम 2 तरी असायचे. हो. आता लोकांना 2 मुलं सुद्धा फार शिकवायची, म्हणजे त्यांना त्यांच्या जे काही इन्कम सोर्सेस आहेत त्यामध्ये प्रत्येक जण काय आहे, प्रत्येक जण चांगलं शिक्षण देण्यासाठी धडपडत असतो. मग आता जे काही सो कॉल्ड लहान अगदी ज्युनियर ग्रुप पासून तुम्ही फीज अनुभवता. माझ्या मुलाची फी 80,000 रुपये. पण ती जी फी आहे आता 80,000 जर काय तो आपण म्हटलं तर तुम्ही बघा की 80,000 कमवणाऱ्या ट्विन फॅमिलीज सुद्धा अशा किती आहेत. हो. आत्ताच्या समाजामध्ये पत्नी आणि पती दोघंही 80,000 कमवणारे असे सुद्धा लॉट किती आहे. तसं पाहायला गेलं तर मला वाटत नाही की हा लॉट फार मोठा आहे. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर आहे की आणि मग मेहनतीने म्हणजे आई वडील हे सगळं करतात शेवटी त्या मुलाच्या भवितव्यासाठी. पण नंतरचा जो मी त्या मुद्द्यावरती मला मूळ यायचंय की एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे तो प्रश्न जो आपला बोलला, मी त्या मुद्द्यावर आहे अजून, की थोडंसं लांब राहिलं तर बेटर असतं दोघांसाठी. गैरसमज होत नाही, त्याचा विस्फोट विचित्र पद्धतीने होत नाही. तर नेमकं लग्न झालेल्या मुलामुलींनी काय केलं पाहिजे आणि त्यांच्या आई वडिलांनी काय केलं पाहिजे, की त्यांच्या सासू सासऱ्यांनी काय केलं पाहिजे, कसं अंडरस्टँडिंग करायचं. कारण काय होतं सर, जिथे ऍडजस्टमेंट आहे तिकडे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे फॅक्च्युअल थिंग अशी आहे ना की मुलं मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्यांच्या कलानं घेणं हे सगळ्यात चांगलं. कलानं घेणं म्हणजे त्यांच्या कलानं घेणं याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वातावरणातून वरती आलात ते वातावरण तुम्ही आणि त्यांना लाभलेलं वातावरण, त्यांची जी टेम्परामेंट आहे त्यामुळे तुम्ही एक सुवर्ण मध्यबिंदू असा काढला पाहिजे, जेणेकरून ही शुड नॉट फील बॅड अबाउट युअर, म्हणजे तुम्ही जास्ती ट्रेस करताय असं त्याला वाटलं नाही पाहिजे. किंवा नातवांशी किंवा नातीशी डील करताना सुद्धा आपण आपल्या मुलांशी जसं डील केलं तसं वागलो, तसं त्यांच्याशी वागताना सुद्धा दे फील ऑड. त्यांना थोडंफार मुलामुलींना वाटतं, मुलामुलींना वाटतं. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ती दोघं त्यांच्या किंवा तुमच्या नातवांसाठी किती राबतात, त्यांची काय टेम्परामेंट, त्यांचं काय इंटेन्शन आहे त्याच्या पाठीमागं, आणि ते त्या काळानुरूप त्यांना कसे वाढवत आहेत, ती योग्य आहे की अयोग्य आहे. आणि ते योग्य असेल तर तुम्ही त्यामध्ये अजिबात लक्ष घालायचं कारण नाही आई वडिलांनी. कारण काय वस्तू अशी आहे की जसं सभोवताचं वातावरण असणार तसे सगळे पेरेंट्स वागतात. वा, बरोबर.
आणि स्कूलमध्ये सुद्धा त्या स्कूलमध्ये त्या थरातलेच लोक असतात, म्हणजे जास्ती करून. म्हणजे तुमचं जसं काही इन्कम सोर्स असेल, तुमचं जसं काही लिव्हिंग असेल, त्याप्रमाणे लोक त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी त्यांना मॅनेजेबल होईल अशा स्कूल्समध्ये टाकत असतात. बरोबर आहे. मग असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या स्कूलमधलं वातावरण, तिथले जे फ्रेंड सर्कल, त्या मुलाचे फ्रेंड सर्कल असतील काय, ते थोडंफार कन्सिडर करून तुम्ही ते सगळं गृहीत धरून त्याला थोडंफार हे केलं पाहिजे. एखादं त्याच्या मित्राच्या इथं काहीतरी बर्थडे चांगलं सेलिब्रेशन होत असेल तर ॲटलिस्ट यू शुड सी, किंवा त्याला सुद्धा बरं वाटलं पाहिजे. तुम्ही नाही माझ्याकडे असं होणार नाही, मी ते आपल्याकडे एक अयोग्य आहे नाही आहे असं म्हणून चालणार नाही. कुठेतरी तुम्ही म्हणजे सगळ्यांना धरून जो काही योग्य निर्णय आहे तो घेतला पाहिजे. आणि तुम्ही कधीही कुठल्या बाबतीत अचानक तुम्ही स्वतःला एक्सप्रेस केलं नाही पाहिजे की आमच्याकडे असं चालत होतं आणि तुमच्याकडे चालत. इज नॉट गुड, नॉट दॅट गुड. म्हणजे या गोष्टींमुळे सर काय आहे, बाप फार किरकोळ असते, पण सांगता येत नाही ती बाप कुणाला कशी रुचेल. हा म्हणजे समोरचा माणूस तो कशा पद्धतीने घेतोय, हा. कुठल्या लेन्सनी तो आपल्याला बघतोय, हे फार महत्वाची गोष्ट आहे. पण ऍट द सेम टाइम काय आहे, ऍट द सेम टाइम मी हे पण पाहतो की आपली मुलं जे आहेत त्यांना आपली टेम्परामेंट माहीत असते ऍक्च्युली. हां, आणि त्यांना आपली ज्यावेळेला टेम्परामेंट माहीत असते त्यावेळेला दे ऑल्सो कन्सिडर यू की बाबा हां ठीक आहे. हो बरोबर आहे. पण सर एक अजून एक गोष्ट की कुठेतरी मुला मुलींना पण हे समजणं गरजेचं आहे की तेही आई वडील झालेले आहेत आणि तेही त्या एजमध्ये येणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आपल्या मोकळ्या गप्पा आहेत, आपण तुमच्या प्रवासात इथपर्यंत आलोय, तर आता परिवाराचा शब्द निघाला. आणि जेव्हा तुमच्या मुलांनी इतक्या सुंदर पद्धतीने ते सांगितलं की त्यांना उत्तम लाईफ देण्यासाठी, ही खूप मोठी बाब आहे. नाही ते ऍक्च्युली काय आहे, मी थोडंफार हे करतो. मला माझ्या पालकांनी तर एकदम सुपर्ब लाईफ दिलं. हो, कारण मला सैनिक स्कूल साताऱ्याला माझं एज्युकेशन. नाही मी तिकडे येणार आहे. सैनिक स्कूल आणि साताऱ्यामध्ये पण येणार आहे आणि तुमच्या द्राक्षांवरती पण येणार आहे. आणि मला द्राक्षांच्या बद्दल पण बोलायचंय. ते माझ्याकडे खूप साठा आहे. आज बहुतांश असं होतंय की मी म्हणजे काय म्हणतात त्याला, मला मी फार धाडस करून बोलतोय. मी तुम्हाला म्हटलं ना सर, तुम्हाला 2 लोक घाबरत नाही. आमचा डीओपी आणि आमचा पार्टनर सागर हा माझा नाही, पण 2 लोक घाबरत नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला जे सगळे घाबरतात ना ते आदराने घाबरतात. म्हणजे ते प्रेम आहे, तशी नाही की सतीश पाटील सर आहेत, अजिबात नाही. तुमच्या घरातील सगळेजण आदराने घाबरतात, त्यात मी पण आहे. पण ह्या ठिकाणी 2 जण घाबरत नाही. ते म्हणजे पहिली म्हणजे तुमची नात, ती तुम्हाला घाबरत नाही, अजिबात ती तुम्हाला घाबरत नाही. अजिबात नाही. आणि दुसरा म्हणजे मी, कारण मी आज डायरेक्टली 1 to 1 प्रश्न करतोय आणि मी तुमच्यासमोर मांडी घालून बसलोय. मी नाही मोकळ्या गप्पा म्हणजे रिलॅक्स नाही. तुमच्या नातीने एकदा तुम्ही काहीतरी काम करत होता, माझ्याकडे मला तुमच्याशी ती गोष्ट बोलायची. आपण येऊया, थोडा विषय डायव्हर्ट करू. तर सरांची जी नात, तुमच्या नातीचं नाव भैरवी. तर तो किस्सा मला कळाला की तुम्ही काहीतरी काम करत बसला होता का, काहीतरी चाललं होतं का, काहीतरी तुम्ही नॉर्मल बसला होता आणि भैरवी तुमच्याकडे आली आणि तुम्हाला म्हटली की तुम्हाला काही काम वगैरे नाही का, असं ती तुम्हाला डायरेक्टली बोलली. आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे हे धाडस बहुतांश कोणाचंच नाही. आणि त्यानंतर तुम्ही तिला म्हटलं नाही चल करू काहीतरी काम, आणि तुम्ही तिच्याबरोबर रांगोळी काढली. हो येस. नाही एक फॅक्ट कशी आहे माहिती का, ती नातच ही संकल्पना आणखीन ती एवढी गोड आहे ना की कधी कधी आपल्याला पण असं वाटतं की इतक्या छोट्या वयात ही छोटी मुलं एवढी कशी काय मॅच्युअर झाली. ऍक्च्युली असा म्हणजे संभ्रम निर्माण होतो. आता आम्ही सुद्धा आमच्या म्हणजे वडिलांना फारच असं घाबरून असायचं. तुम्ही कधी तुमच्या वडिलांना अशी मिठी वगैरे नाही मारली? नाही तो वेगळा नाही कधीच नाही. म्हणजे मला काय म्हणायचं, अगदी मी सर्व्हिस वगैरे झाल्यानंतर, सर्व्हिसमध्ये आल्यानंतर एखाद्यावेळेस आधीमध्ये कुठेतरी समारंभात मिठी मारली असेल तर, नाहीतर आमच्या वडिलांचं तर आमच्यावरती असं म्हणजे
एक त्यांचं वेगळंच आमच्यावर प्रेशर होतं. पण तसे तुम्ही 2 भाऊ 2 बहिणी, हो, बरोबर ना? येस, अगदी. तर फॅक्ट असे की पण सर सगळे घरात सर्वात जास्त तुम्ही लहान आहात, पण सगळे लोक तुम्हाला घाबरतात, आदराने घाबरतात. हे खरं आहे का? नाही, फॅक्ट असे आहे की काय आहे, म्हणजे तुम्ही थोडंफार पोलीस नाही, पोलीस म्हणून नाही, असं म्हणजे आदराने नाही, पोलीस म्हणून नाही. पहिल्यापासून मी थोडंफार सैनिक स्कूलला असल्यामुळं मला घरच्यांनी थोडंफार म्हणजे सुट्टीला गेल्यानंतर जास्ती प्रोटेक्ट करणे, हे करणे, किंवा मग माझ्या भावना जपणे, यातून सगळे लोक थोडंफार हे होते. तुम्ही सैनिक स्कूलमध्ये असताना द्राक्ष चोरली होती असं मी ऐकलंय. अरे यार, का नाही, घेतली होती? गमतीचा नाही, भाग काय आहे. होतं, का मित्र काय काय नाही, 10वी 11वी स्कूलमध्ये असताना काय 11वी असायचं, म्हणजे 1977 साली तुम्ही सीबीएसई ला होता, बरोबर ना? हो. आपला सैनिक स्कूलला होता साताऱ्याला. 1977 70 ते 77. 70 ते 77 त्या कालावधीमध्ये. तर तुमच्या मित्रांनी आणि तुम्ही काहीतरी द्राक्ष तुम्हाला खूप, आज ऍक्च्युली काय झालं माहिती का, पाऊस खूप पडत होता, आम्ही त्यासाठी द्राक्षच आणणार होतो, नाही, पण म्हटलं द्राक्षांचा विषय काढावा. तर बेसिकली बघा सर, आता परत त्या विषयावर आपण येऊ की आजी आजोबांचं जेव्हा मुलाचे आई वडील का मुलीचे आई वडील हे आजी आजोबा होतात, तेव्हा एक खूप सुंदर सिनेमा आला होता बघा, सुबोध भावे यांचा, पुष्पक विमान नावाचा. Yes. तर त्याच्यात त्यांनी, मोहन जोशी सर आहे, त्याच्यात खूप सुंदर बोलले होते की आजोबाचा पहिला मित्र आणि शेवटचा मित्र हा नातू असतो, आणि त्याच्यातच सगळं काही अगदी. असतं, आणि ते कनेक्शन असतं. खूप सुंदर बोलले. आता मला ते बोलायचं नाही, कारण ते ऐकलं की मला कचकन डोळ्यात पाणी येतं, कारण मला माझे आजोबा आठवतात. अच्छा. पण मग थोडंसं कुठेतरी मुलांनी पण ऍडजस्ट केलं पाहिजे, कारण युजली काय झालं सर, आता सेम एजचे आहोत, म्हणजे माझ्या वडिलांचं वय का आमच्या टीमच्या वडिलांचं, अगदी सेम. म्हणजे मी गुणेश आणखीन तुम्ही सगळे एकाच वयात आहात. एका वयात आहोत. पण होतंय काय सर, ह्याच्यातनं खूप विचित्र गोष्टी पण होत चालल्यात. मी खूप सारे, तुम्ही मला एक कळलं की तुम्ही सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्हच नाही, मला तुमचा फोटोच सापडत नव्हता, पण मी म्हटलो की आज तर मी तुमचे चांगले चांगले फोटोज काढून मी नंतर तुम्हाला देणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय जर माहिती का, की आई वडिलांना वेदना खूप होत आहेत, आणि लाईफ स्पॅन जो मोठा होता ना, तो आता कमी झालाय. स्ट्रेस वाढलाय, आई वडिलांना आजार व्हायला लागले, आणि ठीक आहे ना, वादविवाद होतात, सगळ्या गोष्टी होतात. मी ओव्हरऑल बोलतोय. आत्ताच्या तरुणांना थोडं, जे आपण सांगितलं की अगदी बरोबर आहे की आई वडिलांनी समजून घेणं, पण तरुणांनी काय केलं पाहिजे, म्हणजे हे खूप महत्वाचा प्रश्न आहे की ऍडजस्टमेंट आहेच, पण तरुणांनी जर पटत नसेल आई वडिलांबरोबर का पुन्हा, तर कशा पद्धतीने डील करावं. कम्युनिकेशन गॅप हा मोठा गॅप आहे सर. मी रिअली सांगू का, तरुणांनी आई वडिलांची कदर केलीच पाहिजे. बरोबर, ही पहिली गोष्ट. का तर तुम्ही त्यांना बाजूला ठेवून तुमची मुलांना जर काही वाढवण्याचा प्रयत्न केला, तो चांगला आहे नाही असं नाही आहे, पण मग त्यासाठी तुम्हाला त्या मुलांना कुठेतरी तुम्ही ज्यावेळी नोकरीला असता त्यावेळेला कुठल्या तरी किंडर गार्डनला किंवा बाजूला 2-2 तास, 3-3 तास, 4-4 तास तुम्ही दुसऱ्या लोकांच्या कडे सुपूर्द करता. ते लोक चांगली ट्रीटमेंट पण देत असतील, सगळं करत असतील, त्याबद्दल माझं काही दुमत नाही, किंवा त्यांना टाइमली काही फीड करत असतील, किंवा त्या मुलांना तिथे खेळायला वेगवेगळ्या इक्विपमेंट असतील, सगळं खरं आहे. पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की तिथले जे कर्मचारी, तिथले जे त्या ज्या व्यक्ती असतील, त्या आई वडिलांच्या पेक्षा जास्ती लळा लावू शकत नाहीत, किंवा त्यांच्यापेक्षा जास्ती सेक्युर्ड त्या मुलाला ठेवू शकत नाहीत. बरोबर आहे. आणि त्या मुलाच्यावरती आई वडिलांच्या पेक्षा किंवा आजी आजोबांच्या पेक्षा चांगले संस्कार करू शकत. वा वा, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. त्यामुळे ही जर काय बाब आपण लक्षात घेतली, तर मुलांनी पालकांना स्वतः जवळच ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि पालकांनी पण ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. नाही, आणि पालकांचं पण असं आहे की हे बघा, एका स्टेज नंतर पालकांना माहित आहे की त्यांनी काय केलं पाहिजे.
म्हणजे त्यांची अशी एक्सपेक्टेशन कुठंच नाही आहे की त्यांची आता सर्व्हिस संपलेली आहे, रिटायर्ड आहेत म्हणून त्यांना एक वेगळं एक्सेप्शनल ट्रीटमेंट मिळायला पाहिजे असं काही त्यांचं नाही मी हा प्रश्न का विचारला कारण तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही 2019 मध्ये 2019 मध्ये तुम्ही ऍज अ ACP रिटायर्ड झाला, पण त्यानंतर तुम्ही थांबला नाही. म्हणजे आता तो एक सिनेमा आलाय आता थांबायचं नाही, तर सॉरी, त्यानंतर तुम्ही थांबला नाही. त्यानंतर तुम्ही LLB केलं, LLM केलं आणि तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवलं. एम आय राईट ऑर रॉंग? अगदी अगदी. पण ठीक आहे, म्हणजे तो ऍक्च्युली तुम्हाला आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं मला वकिली करायची होती, तो माझा पेशा आहे, ते माझं पॅशन आहे. आणि मग तुम्ही नंतर पोलीस सर्व्हिसमध्ये आलात. तर आता तुम्ही खूप सुंदर बोललात की रिटायरमेंट झालेली असती, म्हणजे एक म्हण आहे ना की एम्प्टी माइंड्स डेव्हिल्स माइंड्स, म्हणजे रिकामं डोकं मग ते हे ते. आणि मग काय होतं, वेळ असतो आणि मग नंतर काय होतं की छोट्या छोट्या गोष्टींवरनं आई वडील पण त्यांच्या सुनेला का त्यांच्या मुलाला कुठे ना कुठेतरी मग ते टोमणे मारणं का काहीतरी होणं, मग त्या जुन्या गोष्टी सांगितल्या जसं आपण सांगितलं. तर त्यासाठी आता सर कसं आहे की बेसिकली तो तुमचं पॅशन आहे म्हणून तुम्ही करताय. तर मग हे एक रिटायरमेंट नंतर हा एक मोठा आपण सब्जेक्ट आहे की आता तुमच्या रिटायरमेंट नंतर सर तुम्ही LLB केलं, LLM केलं. मला अजूनही आनंद वाटतो की तुम्ही 4 व्हीलर असूनही तुम्ही 4 व्हीलर वापरत नाही, तुम्ही हेल्मेट घालता, 2 व्हीलरवर जाता, शिवाजीनगर कोर्टात जाता. तुमचा एक मोठा सर्कल आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही स्वतःला बिझी केलेलं आहे आणि ते पॅशनसाठी बिझी केलंय. तर हेच तुम्ही काय सांगू इच्छिता आई वडिलांना ज्यांच्या मुलांची लग्न झाली आहेत आणि ते रिटायर्ड झालेत, तर त्यांनी त्यांचा वेळ, कारण हे बघा सुनबाई ती तिच्या कामात राहणार आहे, तिला तिचं, कारण ती पण आई झालेली आहे, परत ती आई झालेली आहे, तर तिला तिच्या गोष्टी आहेत, तर तिला तिच्या मुलाला वाढवायचंय, तिचं काय आहे की आता चला अशा काही गोष्टी आहेत की नवरा बायको, मग मी आणि माझा नवराच फिरायला गेलं पाहिजे, आम्ही छोट्याने, हेच त्यांच्या आई वडिलांनी केलेलं त्यांच्या काळात, ते प्रत्येकाचं असतं. मग कधी कधी काय होतं, हे जे ऍडजस्टमेंटच्या गोष्टी आणि वादविवाद, अरे तुम्हीच गेला आम्हाला घेऊन नाही गेलात, ह्या होत आहेत गोष्टी. मग त्याच्यावरनं चिटपुट वाद व्हायला लागले. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आई वडिलांनी, मुलाच्या सासू सासऱ्यांनी का कसं हँडल केलं पाहिजे आणि स्वतःला बिझी ठेवणं का महत्वाचं आहे, काय केलं पाहिजे, अनेक गोष्टी. नाही, फ्रँकली स्पीकिंग सांगू का, हे बघा, तुम्ही ज्या वेळेला आई वडील होता त्यावेळेला तुम्हालाही तुमची स्पेस हवी असते, बरोबर आहे, त्याप्रमाणे तुम्ही ती स्पेस वापरलेली असते आणि त्या एजमध्ये त्या बाबी प्रत्येकाला हव्या असतात, त्याला करू द्याव्यात. टेक फॉर एक्झाम्पल, मॅरिड कपल आहे तर त्यांना वेळ तुम्ही देणं तुमचं कर्तव्यच आहे, असं काही म्हणजे काही हे नाही. कारण अनलेस अंटिल तुम्ही ज्यावेळेला त्यांना वेळ देता त्यावेळेला त्यांना हे कळून चुकतं की पालकांना सुद्धा आपली कदर आहे, ते सुद्धा आपल्या भावना जपतायत. बरोबर आहे. त्यावेळेला ते रेसिप्रोक करतात की बाबा आम्ही सुद्धा त्यांच्याशी तसंच वागलं पाहिजे. म्हणजे गिव्ह अँड टेक्स जे काही पॉलिसी असते ते सगळीकडेच असते. शेवटी मानसिकता आहे प्रत्येकाची, त्यामुळे त्या मानसिकतेनुसार तुम्ही आहे ना त्यांना त्यांच्या वैयक्तिक बाबीसाठी 100% वेळ दिला पाहिजे. इफ दे वॉन्ट टू गो आउट, त्यांना जर काही जायचं असेल बाहेर, त्यांना कुठे फिरून यायचं असेल, त्यांना काही सगळ्याच बाबी ते काही घरामध्ये बोलू शकत नाहीत. काही बाबी अशा असतात की त्यांना त्यांच्यामध्ये पण बोलायच्या असतात, तर त्या बोलण्यासाठी त्यांना वेळ मिळावा, त्यांना त्यांचं थोडंफार माइंडसेट प्रफुल्लित राहावं, त्यासाठी ते जर काही कुठं बाहेर जात असतील किंवा अजून काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतील तर तुम्हाला त्याबद्दल वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. ही पहिली बाब आहे. आणि त्यात आणखीन ते ज्यावेळेला बाहेर जातात त्यावेळेला नातवंड जर का तुम्ही तुमच्याकडं चांगल्या रीतीने सांभाळत असाल आणि त्याची त्यांना ज्यावेळेला गॅरंटी आहे, तेवढ्याच आत्मीयतेने तुमच्याशी बोलत राहतात, तुमच्याशी वागत राहतात, तुम्हाला तेवढा रिस्पेक्ट देत राहतात. त्यामुळे हे सगळं आहे ना, हे सगळं म्हणजे एकमेकातलं कोऑर्डिनेशन आहे आणि ते कोऑर्डिनेशन मेंटेन राहण्यासाठी तुम्ही त्यांना वेळ देणे, त्यांना त्यांच्या बाबीमध्ये स्वतःहून जास्ती न बोलणे, जिथे गैर असेल तिथं
तुम्ही बोलायला काहीच हरकत नाही, पण जिथे गैर सल्ला नाही देऊ आहे, शकता तुम्ही. तिथे आणि ते जिथे त्यांना वाटतं ते सल्ला घेतातच. घेतातच. पण कधी कधी तुम्हाला असं वाटतं की बाबा हा थोडंफार आहे, तर तिथं बोललं तर त्यांना काही वाईट वाटत नाही ऍक्च्युली, कारण त्यांना तुमचा स्वभाव माहीत असतो. हो. त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या मध्ये कोरिलेशन असणं गरजेचं आहे. आता आमच्या बाबतीत तर काय आहे, आम्ही सर्व्हिसमध्ये असताना मॅक्झिमम पिरियड जरी सर्व्हिसवरती म्हणजे बिझी असलो पोलिसिंगमध्ये, तरीसुद्धा आमच्या वतीनं आमची पत्नी जी आहे, आता माझी पत्नी तर MSc स्टॅट आहे. हो. काय तिनं ते सगळा डॉलर सांभाळलेला आहे. हो, अगदी. आणि तिच्याही घरचे सगळे सुशिक्षित आणि चांगले असल्यामुळं त्यांची आम्हाला भरपूर मदत झालेली आहे. हो. म्हणजे तिच्या आईची, वडिलांची, आमचा गुणेशा लहान असताना आहेत, त्यांनी सुद्धा तिकडं भरपूर लक्ष दिलेलं आहे. कारण लग्नानंतरच तिनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. हो. म्हणजे लास्ट इयर लग्नानंतर केलेलं आहे आणि PG नंतरच केलं, म्हणजे लग्नानंतर झालेलं आहे. मग ह्या PG कालावधीमध्ये गुणेशाला ह्याला सांभाळणं ते तिच्या आई वडिलांनीच केलेलं आहे. अच्छा, बरोबर. काय त्यामुळं ह्या सगळ्यांचा वाटा ह्या सगळ्यांना संस्कार देण्यामध्ये आहे. आणि ह्या सगळ्यांचे त्यांच्यावरती चांगलेच एक प्रकारचं हे आहे, म्हणजे त्यांचे स्वभाव हे ते त्यांचा इफेक्ट ह्या गुणेशावरती, भाग्यश्रीवरती, सगळ्यांच्यावरती आहे. सर, इतका प्रवास आणि बापरे, म्हणजे मी हे सगळं पाहिलं की हॅट्स ऑफ टू, बिग सल्यूट टू पोलीस बांधव आणि भगिनी, महाराष्ट्र पोलीस, इंडियन पोलीस फोर्स, एव्हरीथिंग. आणि तुम्हाला सलाम सर. ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नातीचं एवढं गोड सांगितलं की, आणि तुम्ही ती रांगोळी वगैरे काढली, तर खरंच हीच मजा. आणि एव्हरीथिंग इज अबाउट ऍडजस्टमेंट आपण केली पाहिजे. नाही, रादर ही काय ऍडजस्टमेंट नाहीच आहे. नाही, तसं नाही. नाही, का म्हणतो हा शब्द मी एवढ्यासाठी थोडं थांबवला. अरे यार, त्यातला आनंद जो आहे ना, तो आपल्याला समजणारच नाही. अगदी बरोबर आहे. तिच्याबरोबर रांगोळी काढणे किंवा तिच्याबरोबर तिचे पिक्चर्स पेंट करणे, काय म्हणजे हेच ह्याच गोष्टी, म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या लोकांनी सोडून दिल्या पाहिजे. आणि काय पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत त्यासाठी माणसाने रोज जगलं पाहिजे. कारण तुम्ही रोज हॅपी राहिला तर तुमचं आयुष्य वाढणार आहे. तर हे मला असं वाटतं की आत्ताच्या तरुण पिढीने समजलं पाहिजे आणि आई वडिलांनी पण समजलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतात की आता ह्या ज्या, कारण काय होतं सर, तुम्हाला माहिती आहे की घरात जेव्हा जे छोटे छोटे गावातली, खेड्यातली घरं आहेत, की जेव्हा त्याचे वाद फार मोठ्या लेवलला जातात, तर पहिलं ते पोलीस चौकीत जातात आणि त्यांना वाटतं की पोलीस बांधवांना सांगतात की बाबा हा पोरगा मला फार त्रास देतोय, ही सुनबाई मला फार त्रास होती. म्हणजे असं कधी कधी ऐकलेलं आहे की साहेब काहीतरी करा, नाहीतरी मला खाण्यातनं विष पण देईल, असं पण नाही. हे घडतं ना सगळीकडे. तर हे नसावं आणि माणसाने ह्या सगळ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी बघून जीवनात सुखी राहावं. ह्यानंतर आमच्या एक मोकळ्या गप्पा, माइंड मीट्स माइंड, चिटचॅट विथ दिग्विजय, या शोची, या पॉडकास्टची एक थीम आहे. आम्ही एक खरा फोन कॉल लावणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का मी कोणाला फोन लावणार आहे? तर नाही माहिती. मी त्यांना फोन लावणार आहे आणि तो फोन मी स्पीकरवर टाकणार आहे आणि ती तुमच्यासाठी सरप्राईज आहे की कोण आहे. तर मी हा फोन लावतोय तुमच्यासमोर. हॅलो सर, नमस्ते. मी दिग्विजय जोशी बोलतोय, चिटचॅट विथ दिग्विजय, मोकळ्या गप्पा, माइंड मीट्स माइंड या कार्यक्रमातून. आणि माझ्या समोर आहेत आपले मित्र आणि आमचे सर आणि रिटायर्ड ACP सर सतीश पाटीलजी. आणि मी हा फोन स्पीकरवर टाकलाय, तर तुम्ही 1 मिनिट त्यांच्याशी बोलावं. कोण आहे, ओळखा सतीश सर? नाही, मी हॅलो हॅलो यार. हॅलो. हा, बोलतोय. हा, ओळखलं का? हो, अगदी अगदी अगदी. कोण आहे? सांगायची का आवश्यकता आहे? नाही. अरे, मला नाही ओळखणार तर कोणाला ओळखशील तू? मग तेच दिलीप, बोल ना. हा बघ, दुसरा सरप्राईज आहे तुझ्यासाठी. यार बोल. अरे बोलतोय. दादा तुम्ही ना पुण्यात आला त्यावेळेला तुम्ही. आम्ही दोघांनी बसतोय. चलो, ग्रेट. तुला सरप्राईज द्यायसाठी.
नाही, मला 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 पण आश्चर्य वाटलं. म्हटलं असं कसं होऊ शकतं की दिलीपचा संपर्क कसा येऊ शकतो काय. हा वा वा वा. यार. हॅलो, हा दिलीप बोल ना यार. काय चाललंय सतीश? काही नाही, दिग्विजयने बोलवलं म्हणून दिग्विजयकडे आलो, त्याने फोन लावला असं झालं. मी 2 महिने झाले ऑस्ट्रेलिया गेलेलो होतो मुलीकडे. ग्रेट. तर तिथं सिडनीहून मेलबर्नला शिफ्ट केलं तिने आता लोकेशन. बापरे. हा, तर मग गेलो होतो तिला शिफ्टिंगला मदत करायला. राहिलो ना आता, जस्ट सोमवारीच परत आलो. अच्छा, मग आता तू येणार आहेस कधी पुण्याला? पुण्याला यायचंय ना, तुला तर सांगितलं ये इकडे जळगावकडे फेरी मार एकदा तरी, तर तू काही येतच नाही. नाही नक्की. अरे अरे येतो असं नाही. 100% यावेळेस हे सगळं सोडून आता यावेळी येतो. हो हो, बोल आणखीन काय. आणखीन काय. चिरंजीव आता बेंगलोरलाच आहे ना? चिरंजीव बेंगलोरलाच आहे ना? नाही, तो मुंबईत आहे ना. तू मुंबईला आला का? हो, मला वाटलं. लग्नानंतर मुंबईला आला ना तो. अच्छा. सुनबाईला जॉब मुंबईला होता. हा हा. त्याचं वर्क फ्रॉम होम आहे. मुंबईला शिवडीला राहत होतो. अरे कधी ते मला वाटतं त्याच्या बॅचमेटशी कुठंतरी बोलणं झालं ते मॅमला इथं संभाजी पार्कला. त्यावेळेला त्याचा उल्लेख झाला होता. म्हणजे ते मुंबई IITचा जो उल्लेख झाला त्यावेळेला म्हणलं अरे यार आमच्या दिलीपचा चिरंजीव होता तिथं. बरं. बाकी आणि काय? त्याचंही चालू आहे. तो कंपनी त्याला म्हणते सॅन फ्रान्सिस्कोला ये म्हणून. बहुतेक 2-1 महिन्यामध्ये जाईल तो तिकडे. अच्छा. US ला. बघू आता काय इलाज. नाही ऑफकोर्स त्याला ती काय आता मुलांना काय त्यांना माहित असतं कुठे त्यांना काय शेवटी कुठे ऑपॉर्च्युनिटी त्याच्या बघायच्या त्यांनी. नाही त्या बाबतीत आपण आता म्हणजे आता तर काही गाईड करू शकत नाही त्याला काय ही नोज विच इज द प्रॉपर प्लेस फॉर हिम. काय प्रश्न नाही, आपण तर काही करत नाही अडचणी. चांगलंय. बाकी बहिणी वगैरे कशा आहेत? एकदम सगळे ठीक आहेत, मस्त आहेत. काय गुणेशाचं कसं चाललंय? गुणेशा बेंगलोरला आहे आणि छान चाललंय. आणि मी इंटरप्ट करतो. थँक्यू व्हेरी मच सर. कारण ही त्यांच्यासाठी खूप मोठी सरप्राईज होती आणि हा नक्कीच पॉडकास्ट ऑल ओव्हर इंडिया प्रदर्शित होईल. अरे यार काय. आणि मला माणसाचे डोळे कधी कधी चुकू शकतात पण आमचा कॅमेरा चुकत नाही. आत्ताचे खरे जे सतीश पाटील सरांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आहेत ते टिपण्यासारखे आहेत. आणि तो जो फोटो आहे तो मी तुम्हाला पाठवतो, कारण मी पहिल्यांदा सतीश पाटील सरांना एवढं खळखळून असताना पाहिलंय. तर त्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू दिलीप सर. थँक्यू व्हेरी मच. आणि याची लिंक खूप आभार आम्हाला संधी दिल्याबद्दल आणि आमच्या मित्राची भेट घडवून आणल्याबद्दल. थँक्यू मीन्स अ लॉट. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. दिलीपचा कसं काय फोन नंबर मिळाला? सर हे बघा तुम्ही आम्हाला काय सांगितलं. बेसिकली आम्ही पोलीस बांधवाची मुलाखत घेतोय तर आम्ही रिसर्च केवढा करणार आहे. 100% आम्ही बारीक सारीक गोष्टींवरती अभ्यास करून दिलीप माझा छान फारच चांगला मित्र. सर एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि म्हणजे हा परिवार आहे, म्हणजे मित्र म्हणजे तसं बघायला गेलं तर एक भाऊच. सर जो मला आपल्याला प्रश्न विचारायचा की UPSC MPSC ची जे मुलं आता तयारी करतायत आणि त्यांची स्वप्न खूप मोठी आहेत, तसं पाहायला गेलं तर देशाचं संरक्षण करण्यासाठी देशभक्ती हा विचार असतो. पोलीस बांधव होणं, आता जसं मगाशी आपलं बोलता आपण बोललो की पोलीस बांधव आणि पोलीस कर्मचारी होणं का त्या क्षेत्रात पदार्पण करणं ते काही सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला अहोरात्र समाजासाठी तुम्हाला झोकून द्यावं लागतं. तर हे जे MPSC UPSC ची तयारी करतायत मुलं, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कशा पद्धतीने तयारी करा? कारण तेव्हा तुमचं सर आता MPSC आणि UPSC जसं आपलं बोलणं झालं की तुम्ही UPSC केली की तुम्ही ACP डिरेक्टली त्या पदावरती तुम्ही येऊ शकता. पण तुम्ही 1984
आणि तुम्ही 2019ला एसीपी म्हणून रिटायर झाला. तर सुरुवातीला ते पद वेगळं होतं. तर खूप मोठा 36 वर्ष आपण समजायचं अगदी तो मोठं. खूप मोठा काय म्हणतात त्याला प्रवास आहे हा, सोपं नाही. पण आता जे हे एमपीएससी युपीएससी चे स्पर्धा परीक्षांची मुलं परीक्षा देत आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कशा पद्धतीने अभ्यासक्रम केला पाहिजे, कुठले पुस्तकं वाचन केली पाहिजे, बाकीच्या काय काय गोष्टी आहेत, काही त्यांना मार्गदर्शन? नाही, आता फॅक्च्युअल थिंग अशी आहे की एमपीएससी हे स्टेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड आहे, बरोबर आहे. जिथे की स्टेटमध्ये थ्रू एमपीएससी क्लास 3 टू क्लास 1 या अधिकाऱ्यांचं सिलेक्शन होतं. आता फॅक्ट अशी आहे की क्लास 3 ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट म्हटलं तर त्यावेळेला आम्ही PSI किंवा सर्कल इन्स्पेक्टर्स वगैरे जे काय रेव्हन्यूची पदं आहेत किंवा इतर सेल्स टॅक्स ऑफिसर किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर हे सगळे त्यावेळेला क्लास 1 होते, आपलं क्लास 3 होते. आणि ॲट द सेम टाईम क्लास 1 पोस्ट पण ज्या आहेत त्या ACP, असिस्टंट कमिशनर वगैरे जे काही इन्कम टॅक्सला अशा पण असतात, त्या पण थ्रू एमपीएससी होतात आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटला होतात. म्हणजे जे काही हे आहेत, गृह खातं असेल, बांधकाम खातं, PWD असेल, इरिगेशन असेल किंवा इन्कम टॅक्स असेल. इन्कम टॅक्स फक्त इन्कम टॅक्स आणि हे जे काही कस्टम्स, सेंट्रल एक्साईज हे फक्त ह्या हे जे आहे ते UPSC मार्फत होतात. तिथेही याच लेवलचे अधिकारी आणखीन वरच्या लेवलचे अधिकारी होतात. फॅक्ट अशी आहे की एमपीएससी थ्रू क्लास 1 अधिकारी म्हटलं तर डायरेक्ट म्हटलं तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होऊ शकतात, डेप्युटी इंजिनियर होऊ शकतात, तहसीलदार होऊ शकतात, डेप्युटी कलेक्टर होऊ शकतात किंवा ACPs होऊ शकतात. हे सगळं म्हणजे आणि याच बरोबर स्टेट एक्साईजचे काही क्लास 1 असतील ते एमपीएससी थ्रू होऊ शकतात. UPSC थ्रू जे आहे ते UPSC सुद्धा इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर टू ॲबोव अशा काही हे होतात ऍक्च्युली. आणि UPSC थ्रू सुद्धा जे काही आपण बोलतोय स्पेसिफिकली ग्रॅज्युएशनला असणारी मुलं आणि त्याच्यावरच्या मुलांच्याबद्दल बोलतोय. तर थ्रू UPSC तुम्ही IAS होऊ शकता आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, टेक्निकल वगैरे या सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत त्या तुम्ही UPSC थ्रू देऊ शकता आणि तुम्ही यू कॅन बी सुपर क्लास 1 और क्लास 1. यात काय आहे, यामध्ये एमपीएससी थ्रू क्लास 1 पोस्ट म्हटलं तर पोलीसमधले DYSP आहे आणि डेप्युटी कलेक्टर आहे. ओके. आणखीन आणि त्या धर्तीच्या इवन डेप्युटी इंजिनियर्स वगैरे आहेत. UPSC थ्रू आहे, UPSC थ्रू जे आहे ते ASP म्हणून येतात. ते म्हणजे असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस जे आहे काय अशा ते हे होतात किंवा इकडे ॲडिशनल कलेक्टर्स वगैरे अशा त्या मोठ्या रँकला येतात. ते आपण जर काही सारासार विचार केला तर क्लास 3चा क्लास 1 व्हायला अराउंड आत्ता मी म्हटल्याप्रमाणे 35-36 इयर्स लागतात. बरोबर आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत. हो. आणि इवन सपोज जर काही एमपीएससी थ्रू क्लास 1 झाला आणि UPSC थ्रू क्लास 1 झाला तर त्यामध्ये सुद्धा हायरार्कीमध्ये फार मोठा फरक पडतो. एमपीएससी थ्रू क्लास 1 होणारा आणि UPSC थ्रू क्लास 1 होणारा त्यांच्यामध्ये सिनियरिटीमध्ये विथ टाइम स्पॅन मस्ट बी अराउंड 5 to 7 इयर्सची सिनियरिटी हे होते. म्हणजे बरोबर आहे. जेणेकरून IPS झालेले जे डायरेक्ट IPS आहेत ही कॅन बी DG, ही कॅन बी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र ॲट एन टाइम किंवा IAS असेल तर ही कॅन बी सेक्रेटरी ऑफ एनी ऑफ दी डिपार्टमेंट. तर हा मोठा फरक आहे. तर मुलांनी परीक्षेला ज्यावेळेला प्रिपरेशन करतात त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा ही सगळी हायरार्की कशी आहे, काय आहे, क्लास 3चा क्लास 1 व्हायला किती वेळ लागतो किंवा जे काही क्लास 2 पोस्ट असतील तिथून सुद्धा क्लास 1 व्हायला किती वेळ जातो, हा सगळा टाईम कॅल्क्युलेट केला पाहिजे. आणि हे करत असताना शासकीय नोकरीमध्ये कशासाठी जायचं काय हे सगळं त्यांनी पाहिलेलं पाहिजे. एक्झॅक्टली. की बाबा IAS होत असेल तर समाजाला IAS फार मोठं
योगदान देऊ शकतो, IPS फार मोठं योगदान देऊ शकतात, किंवा कुठलेही गव्हर्नमेंट सर्वंटला कुठलंही असं काही नाही आहे की म्हणजे क्लास 1 अधिकाऱ्यांचंच जास्त मोठं योगदान होऊ शकतं, असं काही नाही. इवन कॉन्स्टेबल जे असतील म्हणून जे जॉईन होतात ते सुद्धा समाजाला फार मोठं योगदान देऊ अगदी शकतात. बरोबर आहे. काही म्हणजे असं काही नाही की बाबा यू शुड बी क्लास 1 और क्लास 3. एक्झॅक्टली. पण फॅक्ट अशी आहे की इवन कॉन्स्टेबल जरी असेल तरी तुमच्याकडे जर काही पेशन्स असतील, तुमच्याकडे जर काही काहीतरी मोठा अधिकारी बनण्याचे जर काही इन्सेन्स मोठा अधिकारी होण्यासाठी तुमची मानसिकता असेल, तर आफ्टर ऑल सगळे जे आहेत ते वन हू इज डायरेक्ट म्हणजे वन हू इज ग्रॅज्युएट ही कॅन अपिअर फॉर एनी ऑफ द एक्झाम्स. ओके. फक्त एवढंच आहे की कॉन्स्टेबलरी जे आहे किंवा कॉन्स्टेबल होण्यासाठी 12वी पास लागतं. हो. तो 12वी पास नंतर तो डायरेक्ट ग्रॅज्युएशन करू शकतो, आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो परत आणखीन या स्ट्रीममध्ये वरच्या पोस्टसाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळं देर इज नो हिंड्रन्स टू बिकम अ क्लास 1 ऑफिसर. ओके. हे पहिली बाब सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी बाब अशी आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा गोल घेऊन त्या क्षेत्रात उतरता त्यावेळेला तुम्ही तुमचे एफर्ट्स एकदम पॉझिटिव्ह आहेत. तुमचे एफर्ट्स जे आहेत ते गोल ओरिएंटेड आहेत. तुम्ही त्याचा एकदा ध्यास घेतला पाहिजे. तो ध्यास असा असला पाहिजे की मी होणारच. काय असं म्हणजे अब्दुल कलाम साहेबांचं विंग्स ऑफ फायर वगैरे जे काही जे आहे, काय अशी जी पुस्तकं आहेत किंवा अशी पुस्तकं जी आहेत जे की ज्यांनी की सक्सेस गेन केलेलं आहे त्यांच्या सक्सेस स्टोरीज तुम्ही वाचणं पण गरजेचं आहे. की सगळ्या सक्सेस स्टोरीज अशा काही नाहीत. बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज अशा असतात की शून्यातून विश्व निर्माण केलेलं असतं. ते काय आहे ते त्यावेळेला आपण वाचन करत नाही आणि नंतर आपल्याला हे समजतं आणि नंतर आपण कुठेतरी रॉंगली प्लेस होण्यापेक्षा आपण ॲप्रोप्रिएटली ध्यास घेतलेल्या ध्यासा दृष्टिकोनातनं जे काही लागत असतील त्या सगळ्या बाबी तुम्ही केल्या पाहिजे. आता फर्स्ट अँड फॉरमोस्ट जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत तिथले तुमचे बेसिक्स क्लिअर पाहिजेत. हो. म्हणजे तुम्ही तुमचे सब्जेक्ट नॉलेज जर काय साऊंड असेल, तुमचे सब्जेक्ट नॉलेज जर काय बेसिक्स क्लिअर असतील तर चान्सेस ऑफ गेटिंग इन टू सर्व्हिस आर मोर. फॅक्ट अशी आहे की काय होतंय की मी पाहतो की बरेचसे जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला येणारी मुलं आहेत त्यांचे बेसिक्स क्लिअर नसतात आणि मग ते बेसिक्स क्लिअर होण्यासाठी ते परत आणखीन शहरात येतात. शहरात आल्यानंतर क्लासेस लावतात. क्लासेसमधून त्यांचे बेसिक क्लिअर होण्यासाठी त्यांना चान्स मिळतो. पण हे बेसिक क्लिअर होताना त्यांचे 1-2 वर्ष जातात. पण सर ह्याच्यात डिप्रेशन लेवल पण कधी कधी वाढते. नाही, प्रॉब्लेम्स फॅक्ट कशा आहे 1-2 वर्ष त्यात जातात आणि त्यामध्ये काय आहे कॉम्पिटिशन सुद्धा एवढी कटथ्रोट आहे की त्याला काय म्हणजे लिमिट नाही. आणि ही एवढी कॉम्पिटिशन असल्यामुळं साहजिक आहे की काही मुलं पहिल्या चान्सला होतील, काही मुलं 3-4 चान्स घेतील. बरोबर आहे. आता पहिल्या चान्सला झालेली मुलं शेवटी असं आहे की शेवटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या इंटेलेक्च्युअल लेवल बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे. त्यामुळे एखादा मनुष्य पहिल्या चान्सला सिलेक्ट होईल, एखादा मनुष्य 3-4 चान्सेस घेईल. फक्त एवढंच आहे की यामध्ये ज्यांना चान्सेस जास्त लागतात ते काय फक्त असं पण होत नाही. काही मुलं प्रिलिम क्लिअर करतात, मेन्स क्लिअर करतात, इंटरव्ह्यूजला मात्र कमी इंटरव्ह्यूजला पण हे करतात, अपेअर होतात. पण मार्जिननं फक्त हे होतात. आणि ही मार्जिन जी आहे ही मार्जिन पुढच्या चान्सला तुम्ही कव्हरअप करू शकता. असं काही नाही आहे. पेशन्स खूप. फक्त एवढंच आहे की यामध्ये तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजेत. यामध्ये कुठल्याही प्रकारे डिसमूड झालं नाही पाहिजे. डिप्रेशन तर बाजूलाच ठेवून टाकलं पाहिजे. कारण काय आपण झटतोय ते अगदी प्रामाणिकपणे त्याच्यासाठी प्रयत्न करतोय की नाही हे आपल्याला माहिती पाहिजे. अगदी आपण ते म्हणतात ना एखादी बाब ताणभूक हरकून विसरून जर काही केली तर ती 100% आपल्या हाती येते. तसं हे सिलेक्शनचं प्रोसेस आहे आणि कुठलंही सिलेक्शन अजिबात अवघड नाही, प्रोव्हायडेड यू वर्क हार्ड. म्हणजे याच्यावरती आहे ना अर्ज की आहे. आता मोकळ्या गप्पा चालू आहेत तर खूप छान गालिबने लिहिलंय शेर आहे की एक दिन समुंदर ने नदी से पूछा. आता एक दिन समुंदर ने नदी से पूछा
कि कब तक मिलती रहोगी मुझ जैसे खारे जल से। एक दिन समुंदर ने नदी से पूछा कि कब तक मिलती रहोगी मुझ जैसे खारे जल से। नदी ने हंसकर बोला, जब तक तुम में मिठास नहीं आ जाती तब तक। म्हणजे राईट म्हणजे हे जे आहे हा शेरच सांगून जातो की जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपण हार्डवर्क करत राहिलं पाहिजे, तोपर्यंत आपले प्रयत्न चालू राहिले पाहिजेत. आणि हे प्रयत्न चालू ठेवले तर यश कुठे फार लांब नाही आहे, हे मात्र तुम्हाला ते सांगतो. या व्यतिरिक्त ज्यावेळेला आपण बाहेर पडून ज्यावेळी MPSC UPSC ज्यावेळेला कष्ट करायला लागतो, त्या कष्टाच्या पाठीमागं आपल्या घरच्यांनी जे काही आपल्यासाठी त्यांचे काहीतरी स्वप्न पाहिलेले आहेत किंवा ते आपण मोठे व्हावं, आपण काहीतरी क्लास म्हणजे सुपर क्लासहून आहोत, आपण काहीतरी मोठे अधिकारी असावं, असं जे पालकांची अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंबहुना आणखीन आपण काहीतरी जास्ती खडतरपणे अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपलं यशाची गोडी ही आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्या पालकांना, आपल्या मित्रांना असते, हे पण लक्षात ठेवा. एकदा मिळालेलं यश जे आहे हे यश सर्वांचं असतं आणि जर काही यश एकदा जर काही फार मोठ्या प्रमाणात चांगलं मिळालं तर आयुष्यातली सगळी सुख पायाशी लोळून घेतात, जी काय आपल्याला मिळालेलं नसतं. अगदी बरं. त्यामुळं सर्व मुलांना माझं एकच म्हणणं राहील की गोल अटेंड करेपर्यंत कष्ट घेत राहावं. कुठल्याही प्रकारे कधी यश मिळेल याची शाश्वती जरी नसली तर ती यश लवकर मिळण्यासाठी जे काही हार्डवर्क किंवा जे काही आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत ते कष्ट घेतलेच पाहिजेत. इवन मी याच्या पुढं असं म्हणेन, समजा यामध्ये आपल्याला यश लाभलं नाही तरी सुद्धा केलेला अभ्यास, केलेले कष्ट वायाला हे नाही, ह्या आयुष्यात कुठेही वाया जात नाही. तुम्ही जिथं असाल तिथं ते कष्ट तुम्हाला पूरक ठरतील आणि त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल. अजून एक मुद्दा, गाणी ऐकता तुम्ही? रेअरली ऐकतो अगदी ठराविक. कुठलं गाणं? अरे तसं नाही सांगता येणार काय. असं म्हणजे स्पेसिफिक मी कधी गाणी गुणगुणत नाही, परंतु मला कळलं की रफी साहेबांची पण गाणी आवडतात तुम्हाला. रुटीनली जुनी गाणी जी आहेत, म्हणजे आमच्या ते सपोज आराधना आहे, ते जे काही राजेश खन्नाचे आनंद वगैरे जे पिक्चर्स होते त्याच्यावरती नक्कीच पुढच्या वेळेस अजून मला तर वाटतं सर, हा आजचा जो मोकळ्या गप्पा आहेत, म्हणजे आपण खरं पाहतो की पोलीस बांधव, पोलीस भगिनी, आपण त्यांच्याकडे पाहतो की अरे हे आहेत म्हणून आम्ही सुखरूप आहोत, हे आहेत, आमचं कोणीतरी नाही ऐकलं आणि आम्ही जर हाक मारली तर आमच्यासाठी हे धावून येणार आहेत. पण त्या व्यतिरिक्त आज आपल्याशी या पॉडकास्टमध्ये इतकी जास्त ऊर्जा जाणवली, आज विविध विषयांवरती आपण चर्चा केली. नवोदित जे मुलं आहेत, जे MPSC UPSC स्पर्धा परीक्षासाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी जे आज आपलं मार्गदर्शन लाभलं ते खूपच जास्त मोलाचं आहे. या कार्यक्रमाचा शेवट करायची इच्छा होत नाही, कारण खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी आणि मी लवकरच परत एकदा आपल्याला बोलवणार आहे. कारण म्हणजे काय म्हणतात त्याला, समुद्र इतके विचार आहेत, एवढे खोल विचार आहेत आणि खूप टॉपिक्सवरती डिस्कस करू शकतो. म्हणजे आपण नेक्स्ट टाइम अजून एक, माझी खूप इच्छा आहे की सर अजून एक आपल्याबरोबर पॉडकास्ट करायचा. जाता जाता 2 विषय फक्त. तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत चालली आहे आणि हे बघा, गुन्हेगारी ताब्यात ठेवण्याचं काम आणि नियंत्रण, त्याच्यात पूर्ण त्याचं जे नियंत्रण करतात ते गुन्हेगारी वाढूच देत नाही. हे पोलीस बांधव, महाराष्ट्र पोलीस, इंडियन पोलीस, आपलं सरकार. पण हे जे मुलं गुन्हेगारीकडे वळतायत, म्हणजे एक वेगळी
एक काहीतरी क्रिएट करायचा प्रयत्न करतायत, त्याचा अंत काय असू शकतो आणि गुन्हेगारी ह्याचा अंत काय, गुन्हेगारीचा अंत काय? कारण खूप तरुण पिढी आपण पाहतायत आता, आपल्या काळात आपण खूप बघितलेत आणि खूप जणांना आपण नियंत्रणात ठेवलं आणि खूप जणांना म्हणजे सतीश पाटील सर आले की म्हणजे नाही आहे तो दरारा आहे आणि त्याच्याबद्दल सॅल्यूट आणि असलाच पाहिजे. पण आता ही जी तरुण पिढी जी गुन्हेगारीकडे किंचित काही संगतीमुळे का काही गोष्टींमुळे वळतीये, त्याचा अंत फार विचित्र आहे. ते तुम्हीच सांगा सर. आपण जे कृत्य करतोय हे गैरकायदेशीर आहे, योग्य नाही, प्रत्येकाला माहीत असतं. बरोबर आहे. किंवा आपण एखाद्यासाठी त्याच्यासोबत नको त्या बाबीसाठी त्याला सहकार्य करण्याची जी भूमिका ठेवतो, ती भूमिका आपल्याला गोत्यात आणेल, ती भूमिका आपल्याला कुठेतरी वाईट संगतीत ढकलून देईल. हे जर काय माहीत असेल तर त्याच्यापासून पहिल्यांदाच आपण सगळे अलिप्त असलं पाहिजे. यंग जनरेशनने तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या जवळपास राहणारी हुशार मुलं आहेत, खेळाडू आहेत, चांगल्या संगतीतली मुलं आहेत, अशा मुलांची संगत करावी. जी मुलं थोडंफार गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचे चान्सेस आहेत त्यांच्यापासून अलिप्त राहावं. आणि अलिप्त राहण्यामुळं जे काय फायदे होतात हे फायदे इमिजिएट दिसत नाहीत. म्हणजे एकदा गुन्हेगारीचा शिक्का लागला की तो शिक्का जो आहे तो पुसला जाणं फार मुश्किल होतं. आणि तो शिक्का किंवा ते जे सर्कल आहे त्या सर्कलमधनं बाहेर पडणं पण थोडंफार अवघड जातं मुलांना. आणि त्याच्यामुळं ते त्या बाबतीत एक वेगळ्या स्तरावरती राहतात, जो स्तर की त्यांना आयुष्यात कधीही पुढे नेत नाही, कधीही चांगलं लाईफ देत नाही, कधीही समाजातले जे काही चांगुलपणा आहे, समाजात जे काही चांगलं आहे ते त्या बाबी त्यांच्या वाट्याला येत नाही, त्याचा लाभही घेता येत नाही आणि त्याचा लाभही घेता येत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाईटच आहे आणि तिच्या कुठल्याही व्यक्तीने त्या नादाला लागू नये, जेणेकरून आयुष्याचा जो आनंद आहे तो त्याला मिळणार नाही किंवा आयुष्य कसं चांगलं जगावं हे त्याला समजणार पण नाही ना, आयुष्यात जगण्यातला आनंदही त्याला मिळणार नाही. तर या सगळ्या बाबीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. आपण अलिप्त राहिलं तर आपल्या फॅमिलीला, कुटुंबियांना, मित्रांना, सगळ्यांना ते चांगलं आहे. सगळ्यांना हे मी असं म्हणेन की तुमच्या एका कृत्यामुळं घरच्या लोकांना त्रास व्हायला नको. बरोबर, याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे. सर एक ह्याच्यातच इंटरप्ट करतो, पण ह्या सगळ्या आपल्या एवढ्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये इतक्या मोठ्या पदावरती आपण रिटायर झाला, असं एक थोडक्यात असं कोणी आलं होतं की ती व्यक्ती गुन्हेगारीकडे वळत होती, पण तुमच्या मार्गदर्शनामुळे अशा अनेक गोष्टी असतील, अनेक लोक असतील की वळत होती पण त्याला तुम्ही ज्या पद्धतीने आता तुम्ही समजवताय ते समजून आता तो एका, आपण नाव नको घ्यायला, पण एक तो वेगळ्या ह्याच्यावरती, अशा अनेक गोष्टी असतील, अनेक उदाहरणं असतील. ही फॅक्ट आहे की पोलीस खात्यात बघा, आमच्याकडे पेट्रोलिंग स्टाफ असतो, शाळेत जातात, वेगवेगळ्या लोकांशी भेटतात, त्यांच्यामुळं बहुतांशी यंगस्टर्स हे या क्षेत्रापासून बाजूला राहतात. आणि हे आमच्या पोलीस खात्याचं योगदान आहे की समाजाला हे खातं चांगल्या रीतीने दिशा देतं. बरोबर आहे. याचबरोबर आम्ही ज्यावेळेला आमच्या संपर्कात येणारे जे काही यंगस्टर्स आहेत, जे की चुकून बाजूला पडलेले असतात, चुकून त्यात अडकलेले असतात, अशा लोकांना ज्या वेळेला आमच्या लक्षात येतं की बाबा याची चूक नाही, परंतु
चुकून हा भरकटलाय. त्या गुन्ह्यामध्ये भरकटलेला आहे. संगत त्याला थोडंफार बिघडून गेलेलं आहे. तर त्याला त्या ठिकाणी योग्य दिशा दाखवावी. ज्या संबंधात तो आलेला आहे त्या संबंधात त्याला थोडीफार त्यातून त्याला दिशा- लिनियन्सी कशी दाखवता येईल हे पाहतो आम्ही. म्हणजे योग्य दिशा आणि पूर्णपणे. ऍट द सेम टाइम तो भरकुटू नये हम्म. म्हणून आणि त्याच्यावर प्रेशर राहावं अशा पण बाबी आम्ही करतो. म्हणजे आणि उदाहरणात pressure उदाहरणार्थ वाढवणं. असं आहे की चुकून जर काहीतरी घडलेलं आहे हम्म. तर आणि त्यांनी काहीच नाही केलं तर तुम्ही त्याला फोन करणार. हा, तर त्याला आम्ही काय करतो की आता काय करतोय बाबा, अच्छा. त्याला आम्ही बोलवून घेतो. अच्छा, पण हे त्याच्या चांगल्यासाठी आहे. हो, आम्ही बोलवून घेतो, त्याचं सध्याचं काय चाललंय हे पाहतो. मग तो एखादा व्यवसाय करत असेल तर त्याला आम्ही थोडंफार इतर आमच्या कॉन्टॅक्ट्समधून त्याला आणखी काहीतरी मिळावं म्हणून ते तसं प्रोत्साहित करतो. पण त्याला जॉब मिळण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्याला इतर त्याच्या व्यवसायात काही मदत व्हावी म्हणून काही लोकांना सांगून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि या व्यतिरिक्त पर्सनल ब्रीफिंग देतो, जेणेकरून त्याचं एक एज्युकेशन क्वालिफिकेशन हे सगळं पाहिलं की तो कसा भरकटणार नाही आणि तो कसा योग्य मार्गावरती राहील हे आम्ही पाहत राहतो. जाता जाता सर एक छोटासा टास्क आहे. कृपया करून तो फोन द्यावा. या फोनमध्ये नाही सिम कार्ड आहे, ना या फोनला नेटवर्क आहे. चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये हा आम्ही उपक्रम लॉकडाऊनमध्ये सुरू केला होता. या फोनला सिम कार्ड नाही आणि नेटवर्क नाहीये, तर हा फोन आम्ही तुमच्या सुपूर्द करत आहोत, हवाले करत आहोत. आणि तुम्हाला कोणाला तरी फोन लावायचा आहे, तुम्हाला ज्याला फोन लावायचा तुम्ही लावू शकता. सो हा छोटासा टास्क आहे आणि प्लीज आपल्या विनंती की हा खोटा फोन कॉल आहे, पण तुम्ही कोणाला लावू शकता, तुम्हाला ज्याला लावायचं त्याला लावू शकता. आणि तुमची टाइम स्टार्ट्स नाव. यात प्लीज व्यक्तीचं नाव वगैरे घ्यायचं आहे. हो हो हो. एका ग्रुपचंच नाव घेतो. हो. हॅलो यार, 877 ग्रुप, आपले सगळे शालेय मित्र या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत हे मला माहीत आहे. खरंच हा ग्रुप आपण फॉर्म केल्यामुळं शाळेत असताना जी काही ऊर्जा आपल्याला मिळत होती ती ऊर्जा सतत तिचा फ्लो सतत चालू आहे. आणि मला माझ्या बॅचचे जेवढे डिफेन्स फोर्सेसमध्ये होते, रिटायर्ड झाले आता ऑफकोर्स सगळे, आपण सगळे फोर्सेसमधले ऑफिसर्स, इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि प्रोफेसर्स, प्रिन्सिपल्स हे सगळे आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत. प्रत्येकजण आपापले एक्सपिरियन्स एक्सचेंज करत राहतो. आणि इतके वर्ष आपण एकमेकापासून फार दुरावलेलो होतो, परंतु जसा आपला ग्रुप फॉर्म झाला तसा शालेय जीवनापासून ते आत्तापर्यंत सगळ्या बाबतीत आपण एकमेकाशी कनेक्टेड आहोत. प्रत्येकानं प्रत्येकाच्या आयुष्यात काय काय केलं हे आपण ग्रुपवरती शेअर करत असतो. आणि ह्या ज्यावेळेला बाबी आम्ही ज्यावेळेला पाहतो, मी ज्यावेळेला वाचतो, त्यावेळेला मला समजून येतं की बाबा माझे मित्र इतके ग्रेट आहेत, इतक्या चांगल्या स्तरावरती आहेत. त्यांचे लँग्वेज, त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचे ओव्हरऑल व्ह्यूज, ज्यांनी प्रिन्सिपल म्हणून काम केलं आहे त्यांनी काम करताना विद्यार्थ्यांना केलेली मदत आणि समाजाला भरपूर काही जे काही अपेक्षित असले देऊ केलेलं देण, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. काही इंजिनियर्सनी शासकीय खात्यामध्ये सेक्रेटरिएट पद भोगलेले आहेत. त्यांनी त्यांच्या इरामध्ये जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले, जे प्रोजेक्ट पूर्ण केले. डॉक्टर्समध्ये जे जे हॉस्पिटलला डीन म्हणून काही पदं भोगली. आता सगळ्यांची नावं घेत
बसलो तर मी सगळ्यांची नावं ऍट स्ट्रेच मी सांगू शकतो. आमचे डॉक्टर मित्र तायडे आहेत, अनिल जाधव आहेत, DM पाटील आहे आणि यशवंत पाटील आहे, वायदंडे आहेत. म्हणजे अगणित डॉक्टर्स, अगणित इंजिनियर्समध्ये रवी केडगे असतील, SM पाटील असेल, इन्सेन्स रवी असेल, आणि फोर्सेसमधले आनंद बापट असतील, MU कुलकर्णी असेल, SP कुलकर्णी असेल, सतीश घाटपांडे असतील, रणजित मोहिते असतील, चिकटे असतील, काय AK शिंदे असेल, श्याम खोराटे असतील. म्हणजे अगणित मित्रांचा समूह काय. आणि प्रिन्सिपल्स म्हणून प्रदीप नलवडे असतील, सतीश केळकर असतील, म्हणजे बँकिंग सेक्टरमधले सतीश माने असतील, वेटनरीमध्ये अरुण सरडे असतील, जे की आता ऑल ओव्हर इंडिया सायकलिंग करतात. सगळ्या मित्रांची जेवढी आठवण काढावी कमी. आणि त्यांच्याकडने रोजच्या व्हॉट्सअपवरतील मेसेजेस किंवा इतर काही जे काही ऊर्जा देतात ते सगळं पाहिलं ना तर मला माझ्या ग्रुपचा अभिमान वाटतो. आणि माझ्या सगळ्या कलिग्सचा, सगळ्या माझ्या लहानपणीच्या मित्रांचा एक वेगळाच अभिमान माझ्या मनावर साठलेला असतो. थँक्यू व्हेरी मच सर. आणि हा फोन कॉल म्हणजे खूपच अविस्मरणीय होता आणि इतकं मनमोकळा तुमच्याशी गप्पा मारल्या. खरं तर आम्हाला फार बरं वाटलं तुमच्याशी मोकळ्या गप्पा मारून. सतीश पाटील सर एक उत्तम फोर्समधले व्यक्तिमत्व आहेत आणि समाजाची सेवा त्यांनी केलेली आहे. एक उत्तम पिता, एक उत्तम काका, एक उत्तम मामा, एक उत्तम आजोबा आणि तसं पाहायला गेलं तर एक उत्तम मित्र. तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सतीश पाटील सर, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये जे आपण मार्गदर्शन तरुण पिढीला दिलेलं आहे ते खूप मोलाचं आहे. आणि त्यामुळे अनेक लोक, अनेक तरुण वर्ग तुमच्याशी नक्की कमेंटद्वारे संपर्क करतील आणि त्या कमेंट आम्ही नक्की आपल्यापर्यंत पोहोचू. आणि आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की सर, आपण सोशल मीडियावर या आणि इंस्टाग्राम अकाउंट काढा. आमची टीम त्याला तुम्हाला मदत करेल, कारण हा इंटरव्ह्यू आणि हा पॉडकास्ट हा खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यातनं अनेक लोकांना योग्य दिशा दाखवणार आहे. आपण चिटचॅट विथ दिग्विजय जोशी, मोकळ्या गप्पा, माइंड मीट्स माइंड, पावर्ड बाय सुविधा संकल्प इन असोसिएशन विथ SD फिल्म्स आणि KK पिक्चर आर्ट्स या कार्यक्रमात आलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे, ऋणी आहे. आणि थँक्यू व्हेरी मच सर. दिग्विजय, सो थँक्यू फॉर अन अपॉर्च्युनिटी. थँक्यू. थँक्स अ लॉट.